2012 ते 2017 या कालखंडामध्ये झाला आणि त्या कालखंडामध्ये आपल्या पक्षाचे महापौर, सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक यांनी हा कुंभमेळा यशस्वी करून दाखवला। त्या कुंभमेळ्यामध्ये न भूतो न भविष्य असं नियोजन करून आपण आपल्या पक्षाच्या वतीने एक चांगला संदेश दिला की माननीय राजसाहेबांच्या माध्यमातून आपली सत्ता मिळाली आणि सत्यामध्ये जे काही आपण कामं करून दाखवले ते अतिशय चांगल्या पद्धतीचे होते। म्हणून खऱ्या अर्थाने आज मी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व नाशिककरांना मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सुदाम भाऊ। कृपया कार्यकर्त्यांनी ढोल बंद करावे, बाहेर निरोप द्यावा, ढोल बंद करावे। बाहेर कोणतरी कृपया जा। मंत्रभूमी ते यंत्रभूमी हा जो नाशिकचा प्रवास झाला, त्या प्रवासाला सन्माननीय राजसाहेबांचा परिस्पर्श झाला आणि नाशिकचा कायापालटच झाला। गेला कुंभमेळा जसं शहराध्यक्षांनी सांगितलं किंवा नाशिकची इतर कामं असतील, त्याचा इम्पॅक्ट अजून 5 वर्ष आपली सत्ता गेली तरी अजूनपर्यंत नागरिकांच्या मनात तो ठसा उमटवला आहे। मी यापुढे ॲडव्होकेट श्री गणेश सातपुते साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं। पहिल्यांदी मी सगळ्यांना एक विनंती करतो की एक मी घोषणा देतो आणि त्या घोषणेला छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा आहे, अखंड नाशिक नाही तर महाराष्ट्र हादरला पाहिजे असा आवाज तुमचा मला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हर 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 हर। आजचा हा जो नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18वा वर्धापन दिन आणि त्या वर्धापन दिनाला उपस्थित असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व नेते, सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, उपजिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि तमाम या ठिकाणी महाराष्ट्रातून जमा झालेले महाराष्ट्र सैनिक यांना या ठिकाणी नाशिककरांच्या वतीने या सगळ्यांचं स्वागत। हा जो वर्धापन दिन आहे पक्षाचा तो आज या देवनगरीमध्ये होतोय, साहित्य नगरीमध्ये होतोय, क्रांतिकारांच्या नगरीमध्ये होतोय आणि कामगारांच्या नगरीमध्ये होतोय आणि विशेषतः म्हणजे हा जो नाशिक जिल्हा आहे हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यामध्ये हा वर्धापन दिन होतोय। हा होत असताना एकंदरीत तुम्ही बघितलं तर गेले 15 ते 20 दिवस या नाशिककरांनी आणि नाशिकमधल्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एक चंगच बांधलेला होता की आपल्याला हा जो वर्धापन दिनाचा मेळावा आहे तो ना भूतो ना भविष्य असा तो करून दाखवायचा। आणि तुम्ही आता बघितलं सभागृहामध्ये तर सभागृह खचाखच भरलेला आहे आणि अनेक लोक आत्ता आपण हा जो मेळावा सुरू करायचा होता तो मेळावा सुरू करण्यापूर्वी नांदगावकर साहेबांना विनंती करत होते की अजून 15 मिनिटं द्या, ग्रामीण भागातली लोक अजून यायची आहेत, ती सगळी वाटेत आहेत आणि आपण 15 मिनिटांनी सुरू करू, पण आता ऑलरेडी वेळ झालेला आहे आणि आपण ती सुरुवात केलेली आहे। आणि तुम्ही बघितलं असेल तर नाशिक पूर्ण मनसेमय अखंड जिल्हा झालेला आहे। हे होत असताना ज्या वेळेस नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगावकर साहेब वातावरण आम्ही करत होतो, इतकं वातावरण झालं, सामान्य शाखा अध्यक्ष, सामान्य कार्यकर्ता ते जिल्ह्याचा सगळा पदाधिकारी या ठिकाणी कामाला लागलेला होता। प्रत्येकाने वातावरणामध्ये सहभाग घेतला, ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी प्रत्येकाने वातावरण केलं आणि जे वातावरण करत असताना
पदरमोड करून वातावरण केलं, अशा पद्धतीचा कार्यकर्ता हा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की आपण जे मंडळी महाराष्ट्रातून आलेलो आहोत, तर पहिल्यांदा या नाशिकच्या छोट्या मोठ्या शाखाध्यक्षांपासून ते जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे. खरंच त्यांनी जे काम 8-10 दिवसामध्ये केलं ते कौतुकास्पद आहे आणि मला ते फार बरं वाटलं. हे होत असताना हे वातावरण होतंय तर अनेक पक्षाच्या पायाखालच्या वाळू सरकायला लागल्या. तुम्हाला मी सांगतो, बॅनर होर्डिंग बघितल्यानंतर बरेच बॅनर फाडण्यात आले. राम मंदिराजवळ, काळा राम मंदिराजवळ रास्ता बॅनर होते तर आपले त्या ठिकाणचे बॅनर फाडले गेले. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, इतर पक्षाच्या पायाखालच्या वाळू सरकायला लागल्या. हे होत असताना इतक्या पद्धतीच्या दमदाट्या या ठिकाणी होत आहेत. परवा दिवशी आम्ही या 15च्या 15 तालुक्यामध्ये किशोर शिंदे आणि मी फिरलो, तर 15च्या 15 तालुक्यामध्ये आमचं जंगी स्वागत झालं. पण हे होत असताना मालेगावमध्ये एक ऐकायला मिळालं की आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना स्थानिक मंत्र्यांकडनं दमदाट्या होत आहेत. अशा पद्धतीच्या पदाधिकाऱ्याची नियुक्ती झाली आणि नियुक्ती झाल्यानंतर त्याला दम भरला जातो, त्याच्या घरी पाठवलं जातं. असंच भविष्यामध्ये जर झालं तर इथल्या सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना एक विश्वास आम्ही या ठिकाणी देतोय की अखंड महाराष्ट्रामधली महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या मागं आहे. मंत्री असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, त्याला आपण रस्त्यावर आणू शकतो. ही ताकद तुमच्या आमच्या मनामध्ये आहे. हा विश्वास या मेळाव्यामधनं आपण मंडळींनी घेऊन गेला पाहिजे. हे होत असताना आपण अनेक गोष्टी बघतो की नाशिकमध्ये आलो तर नाशिकमध्ये पेपर उघडल्यानंतर पहिला काय ऐकायला मिळतं तर नाशिकमधली गुन्हेगारी. नाशिकमध्ये प्रमाणाच्या बाहेर गुन्हेगारी झालेली आहे. मला कधी कधी असं वाटतं की नाशिक म्हणजे हा गुन्हेगारांचा हब झाल्यासारखं वाटतंय. याला कारण म्हणजे वाढती बेरोजगारी, बेकारी. याच्यामुळे सुशिक्षित तरुण हा या गुन्हेगारीकडे वळतोय. तुम्ही ड्रग्सचा जे विषय झाला पुण्यामध्ये, जो पाटील नावाचा तरुण होता जो सापडला, तो मूळचा या नाशिक जिल्ह्यामधला. या नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचे अंमली पदार्थ, ज्या पद्धतीचे ड्रग्ज या ठिकाणी बनवले जातात, तयार केले जातात, त्याच्यावरून एक लक्षात येतं की नाशिक जिल्ह्याला कुठं ही लोक घेऊन चाललेली. त्याच्यामध्ये ही सगळी मंडळी आहेत. अनेक गोष्टी आपण या ठिकाणी बोलतो. याच्यामध्ये अजून एक हा विषय की आपल्या वरिष्ठ मंडळींना सांगितला गेला पाहिजे की वरिष्ठांना एक सांगतो आम्ही की या ठिकाणी रेल्वे येणार होती, नाशिक पुणे रेल्वे होती, जागा घेतल्या गेल्या केंद्र सरकारकडनं आणि राज्य सरकारकडनं, पैसे दिले गेले, जागा ताब्यात घेतल्या गेल्या आणि आता परत नाशिकची रेल्वे जी आहे त्याच्यामध्ये आता नाशिक, शिर्डी आणि पुणे करण्याचं प्लॅनिंग चालू आहे. जेणेकरून इथं आहे ना अंतर्गत राजकीय जो वाद आहे, राजकारणामधले जे मतभेद आहेत सत्ताधाऱ्यांचे, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी सातत्याने आपल्याला दिसून येत आहेत. मी ज्यावेळेस निफाडला गेलो, नंतर चांदगाव आहे, चांदवड आहे, या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये, येवल्यामध्ये गेलो, तर हा जो जिल्हा आहे तो प्रामुख्याने शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. या जिल्ह्याला द्राक्षाची पंढरी म्हटली जाते, कांद्याचं माहेरघर म्हटलं जातं आणि अशा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीची पिळवणूक चालू आहे. तुम्ही जिल्हा बँकेच्या विषयामध्ये शेतकरी आहेत, मार्केट कमिटीमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना दलाल आंदोलन करतायत की शेतकऱ्यांकडनं कमी बाजार भावामध्ये आम्हाला माल उचलता आला पाहिजे. म्हणजे दलाल आंदोलन करतायत, शेतकऱ्यांची पिळवणूक होते, शेतकऱ्यांचा माल उचलला जातोय व्यापाऱ्यांकडनं, शेतकऱ्यांना पैसे दिले जात नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एवढे आहेत की ते सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढे आलं पाहिजे. मला असं वाटतं येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये आपण जर बघितलं तर या नाशिकमध्ये मी आलो, या महाराष्ट्रामध्ये 2006 ते 12 जे पक्षाचं वातावरण होतं त्यावेळेस या जिल्ह्याने आपल्याला 2009ला 3 आमदार दिले, 2012ची महानगरपालिका आहे, तर या जिल्ह्याने, ह्या शहराने या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महापौर दिला. याच आता जिल्ह्यामध्ये 2024च्या निवडणुका आहेत आणि ज्या पद्धतीने नाशिक सज्ज झालेला आहे, मी एकंदरीत बघतो की या ठिकाणी 2.5 लोकसभा मतदारसंघ आहे.
नाशिक लोकसभा आहे, दिंडोरली आहे आणि या ठिकाणचे 3 जे विधानसभा मतदारसंघ धुळे मतदारसंघामध्ये जातात. आणि या मतदारसंघामध्ये ज्या सगळ्या आम्ही फिरलो त्यावेळेस तुम्ही बघितलं तर 18वा वर्धापन दिन आहे. आपण 18 वर्ष पक्ष सातत्याने या महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी झगडताना आपल्याला दिसतोय. हे झगडत असताना आपण बघितलं की अनेक पक्ष आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये. शिवसेना 2 झाल्या, राष्ट्रवादी 2 झाल्या, काँग्रेस आता 2 होत आहेत. पण अशा परिस्थितीमध्ये 18 वर्ष झाले, 18 वर्ष आपल्या पक्षाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी हा माननीय राजसाहेबांचे विश्वास आणि पक्षावरच्या निष्ठा कुठेही त्यांनी डगमवून दिल्या नाहीत. आणि 18 वर्ष प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता काम करतो. खरं हा विषय जो आहे कौतुकाचा आहे. कुठली लाभाची पदं नाही आहेत, कुठल्या अपेक्षा नाही आहेत, तरी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता हा सातत्याने 18 वर्ष पक्षासाठी, माननीय राजसाहेबांच्या विचारासाठी आणि सर्वसामान्य मराठी माणसासाठी आंदोलन करताना दिसतोय, झगडताना दिसतोय. एकंदरीत बरंच बोलण्यासारखं आहे, बरीच मंडळी बोलणारी आहेत. पण या ठिकाणी एक विश्वास देतो की जे आम्ही 4 महिन्यापासून काम करतोय तर सातत्याने बघितलं की नाशिकमध्ये माननीय राजसाहेबांवर या नाशिककरांनी भरपूर प्रेम केलेलं आहे. नाशिक जिल्ह्याने काय दिलं असेल तर प्रत्येक वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इतिहास नाशिककरांनी घडवलेला आहे. पहिला महापौर त्यांनी दिले, 3 आमदार दिले. एवढं प्रेम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर केलेलं आहे आणि माननीय राजसाहेबांनी त्याची परतफेड सुद्धा केलेली आहे. नाशिकमध्ये जी कामं झाली ती कामं ना भूतो ना भविष्य अशी ती झालेली आहे. आणि राज्य सरकारचा किंवा केंद्र सरकारचा किंवा महानगरपालिकेचा 1 पैसा देखील न घेता CSR फंडामधनं कशी कामं होऊ शकतात याचं सुंदर उदाहरण माननीय राजसाहेबांनी या महानगरपालिकेमध्ये करून दाखवलं. पण हे होत असताना एक नवीन इतिहास नाशिक घडवायला निघालेला आहे. या 6 विधानसभा आम्ही फिरतोय तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येत आहेत आणि 6 विधानसभा मतदारसंघाने एक संघ बांधलेला आहे. यावेळेस नवीन इतिहास घडवायचा तो 2024 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इतिहासामध्ये पहिला खासदार जर कोण देणार असेल तर ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक मधली देईल. हा आत्मविश्वास या मेळाव्यामधनं आपण घेऊन गेलं पाहिजे. ना भूतो ना भविष्य असा तो इतिहास नाशिककर घडवण्याच्या मानसिकतेत आहेत आणि सगळे पदाधिकारी सुद्धा एका दिलाने एका जीवाने काम या ठिकाणी करतायत. तर मला असं वाटतं बचेंगे तो और भी लढेंगे असं जे म्हटलं जातं तर त्याच्यामध्ये बचेंगे भी और लढेंगे भी. आणि ह्या वेळेची जी लढाई आहे, जे आपण लढणार आहोत ते फक्त जिंकण्यासाठीच लढणार आहोत. हा आत्मविश्वास आपण या मेळाव्यामधनं घेऊन जावा अशा अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सातपुते साहेब. आदरणीय नांदगावकर साहेब, तुम्हाला आठवत असेल की राजसाहेब जेव्हा बाहेर पडले तेव्हा सर्वात पहिले मेळावा याच सभागृहात झाला होता आणि तो जो झंझावात सुरू होता तो आजपर्यंत कायम आहे. आणि आजही योगायोगाने 18 वर्ष पूर्ण झालेत आणि आज पुन्हा नाशिक नगरीतच आपला हा भव्यदिव्य मेळावा होत आहे. त्यामुळे येत्या पुढची वाटचाल ही आपली नक्की अतिशय रंजक आणि रोमांचकारी आणि यशस्वी असेल यात तीळ मात्र शंका नाही. गेल्या 1 महिन्यापासून सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला जबाबदारी दिली, हा मेळावा तुम्ही भरवा. सर्व नाशिककर एकत्र मिळून याच्यासाठी दिवस रात्र एक करत होते. त्यांना बघा, त्यांना मेडिकल हेल्प द्या. त्यांना मी सन्माननीय लोकसभा संघटक ॲडव्होकेट किशोरजी, कृपया सगळ्यांनी खाली बसा. काही झालेलं नाही आहे. आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करतोय. तिथं जी काय मदत लागेल ती कृपा करून करा सगळ्यांनी. आणि आता कार्यक्रमाला सुरुवात. मी ॲडव्होकेट किशोर शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढील मार्गदर्शन करावं. बोलण्याच्या अगोदर मी उजव्या साईडच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांनी खाली जायचे. नाही तर पोलीस आले आणि पोलिसांनी बाहेर काढलं तर बोलू नका की आम्ही पदाधिकारी आहोत. नेते मगासपासून सांगतात खाली जावा, पण कोण जात नाही.
नेत्यांच्या बरोबर, सरचिटणीसांबरोबर, शहरातले मंडळी ही सर्व या ठिकाणी सगळ्यांना बाहेर जावा. फक्त जे साहेबांचा सत्कार करणार ज्या लोकांना सांगितलंय तेच लोक या ठिकाणी थांबतील. बाकीच्यांना सर्वांना विनंती की त्यांनी सगळ्यांनी जे संयोजकचे बॅच आहेत त्यांनी सुद्धा खाली जा, उजवी साईड आणि डावी साईड सर्वजण. आणि या ठिकाणी मेडिकलचं कोणाला आवश्यकता का बघा, सगळेजण उभा राहू नका. खरं तर मी 5च मिनिटं बोलणार आहे साहेब, नंतर नांदगावकर साहेब या ठिकाणी बोलतील. खरं तर माझं बोलण्याच्या शेड्यूलमध्ये नाव नव्हतं. राजसाहेब काल बोलले की तुला बोलायचंय म्हणून मी या ठिकाणी बोलायला उभा आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यामुळे ही संधी मला या ठिकाणी बोलण्याची मिळालेली आहे. आपण 18 वर्ष एका पक्षामध्ये एकनिष्ठ असे राहिलेलो आहोत. खूप चढ उतार आपण सर्वांनी पाहिलेले आहे. या नाशिकमध्ये आपली सत्तासुद्धा येऊन गेलेली आहे आणि या नाशिकमध्ये ज्या वेळेला सत्ता होती त्यावेळेला सत्तेचे फळं घेणारे खूप मंडळी होती. सत्ता गेल्यानंतर बरेच मंडळी या ठिकाणावरनं गेलेले आहेत, परंतु जे राहिलेत त्यांचं खरं कौतुक या ठिकाणी करावंसं वाटतं. या ठिकाणी नाशिकमधले नागरिक कुठं हल्ले नाही आहेत, ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या बरोबर आहेत. परंतु जो मधला गॅप होता तो थोडासा कुठं तर हल्ला होता, परंतु राजसाहेबांचे सतत चक्कर आणि आम्हा दोघांना इथली जबाबदारी, त्याच्यानंतर आमचे महापौर सरचिटणीस आहेत त्यांनी जी साथ दिलेली आहे, आमचे शहराध्यक्ष सुदाम भाऊ यांनी जी साथ दिलेली आहे, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सलीम मामा असतील, इचम साहेब असतील, आमचे अंकुश असेल, त्याचबरोबर आमच्या ताई असेल, पराग असेल, आमचे दिलीप भाऊ असेल, या सर्वांनी जी साथ दिली त्यामुळे आजचा दिवस चांगला घडला. आमचे विभागाध्यक्ष मंडळी असतील, या ठिकाणी जिल्ह्याचे तालुका अध्यक्ष, तालुका जिल्हा उपाध्यक्ष, शाखा अध्यक्षापासून सर्व मंडळी यांनी या ठिकाणी खूप अशी साथ दिलेली आहे. साहेब अजून बरीच मंडळी बाईक रॅलीवरती येतात, कोण फेटे घालून येतात. या ठिकाणी एक उत्सवाचं वातावरण झालेलं आहे. तुम्ही आज नाशिक नगरीमध्ये बऱ्याच वेळा येता, पण या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर थोडासा बदल दिसण्याचं कारण की तुम्ही सर्वांनी जे कष्ट घेतलेले आहे त्या कष्टाचं हे फळ आहे. आणि सर्व मंडळी ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला एक मूठ बनू शकते आणि ही मूठ नाशिकमध्ये पुन्हा बनलेली आहे. या नाशिकमधल्या जो काही नागरिक आहे तो प्रत्येक नागरिक हा राजसाहेबांवरती आतोनात प्रेम करतो, कारण की नाशिककरांसाठी राजसाहेबांनी खूप काही दिलेलं आहे. त्यामुळे नाशिककरांकडनं जेव्हा सत्ता गेली आणि या ठिकाणी ज्यांनी दत्तक घेतलं त्यांनी 5 वर्ष नाशिककरांकडे पाहिलंच नाही. असे दत्तक ज्यांनी घेतलेलं आहे त्यांनी पाहिलं नसल्या कारणाने नाशिकची दुर्दशा अजून वाईट झाली. परंतु जाऊ दे, कोणावर टीका नाही करायची. परंतु या ठिकाणी पक्ष संघटना करताना या नाशिककरातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक सहकार्याने या ठिकाणी आम्हाला खूप चांगली संधी दिली, खूप चांगलं सहकार्य केलं. रात्री 12 वाजेपर्यंत मिटिंगा झाल्या. काल पण राजसाहेबांचा त्या ठिकाणी जो प्रोग्राम होता त्यामध्ये काळाराम मंदिरचा प्रोग्राम असेल, आमचे प्रसाद सानप आहेत, योगेश दाभाडे आहेत, या मंडळींनी तो कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीचा यशस्वी केला. त्या ठिकाणी इतकी मिरची जोमली काही लोकांना, जे लोक आपल्या जीवावरती मोठे झालेत त्या लोकांची हिंमत बघा की राजसाहेबांचे फ्लेक्स त्यांनी फाडलेत. 100% फाडा, काय हरकत नाही, पण 2024ला हे नाशिककर तुम्हाला फाडल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मला वाटतं. आमचे सलीम मामांनी त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला. एक मुस्लिम युवक राजसाहेबांकडे पाहून प्रेरित झाला आणि तो पक्षामध्ये आला. त्याला सुद्धा काल त्याचा कार्यक्रम होता आणि परवा दिवशी पोलिसांचं बळ वापरून त्याला अटक करण्यात आली. आमचे मामा असतील, शहराध्यक्ष सुदाम भाऊ असतील, अंकुशराव असेल, पराग असेल, त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी आपल्या त्या कार्यकर्त्याला बाहेर काढलं. मित्रांनो, सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, जे नाशिकमध्ये आज तुम्ही पाहताय जे वातावरण झालेले, हे वातावरण येणाऱ्या काळाचं बदलाचं वातावरण आहे. मी या ठिकाणी सर्व नेते मंडळींना एकच या ठिकाणी सर्वांच्या वतीने ग्वाही देतो. सर्व शाखा अध्यक्ष, उपविभागाध्यक्ष, विभागाध्यक्ष, शहर कार्यकारिणी, तालुका अध्यक्ष सगळ्यांच्या वतीने ग्वाही देतो. देऊ का ग्वाही? देऊ का? साहेब, राजसाहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या बरोबर आम्ही आहोत. साहेबांनी सांगितलं की इलेक्शन लढवायची तर नाशिक 100% इलेक्शन लढवणार आणि या महाराष्ट्रामध्ये पहिला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खासदार या ठिकाणी आम्ही निवडून आणणार. साहेब, एवढे या ठिकाणी आपणास ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद साहेब. आपण बोललात त्याप्रमाणे जे लोक राजसाहेबांच्या कर्तृत्वामुळे निवडून आले, ज्यांनी फायदे घेतले आणि आज सोडून गेले, ते म्हणत होते की अरे हे पोराटोरो काय मेळावा भरवतील. आज त्यांनी येऊन बघावं की हे पोराटोरांनी काय केलंय. मी सन्माननीय बाळा नांदगावकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मोलाचं मार्गदर्शन करावं. सन्माननीय नेत्यांच्या सूचनेनुसार आपला सर्व नाशिककरांच्या वतीने सर्व सन्माननीय नेते मंडळींचा सत्कार समारंभ आपण आता आयोजित केलेला आहे. मी सर्वप्रथम सरचिटणीस माजी महापौर अशोक भाऊंना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय बाळा नांदगावकर साहेबांचा सत्कार करायचा आहे, स्वागत करायचं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय सुदामजी कोंबडेंना विनंती करतो की त्यांनी माजी आमदार नेता श्री नितीन सरदेसाई साहेबांचा सत्कार करायचा आहे. मी सन्माननीय सलीम मामा शेख साहेबांना विनंती करतो की त्यांनी शिरीष चव्हाण साहेबांचा सत्कार करायचा आहे. ॲडव्होकेट रतनकुमार इचम साहेब, संजय चित्रे साहेबांचा सत्कार श्री रतनकुमार इचम करतील. श्री अंकुश पवारांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय अभ्यंकर साहेबांचा सत्कार करायचा आहे. माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर साहेबांना विनंती करतो की त्यांनी अनिल शिदोरे साहेबांचा सत्कार करायचा आहे. सौ सुजाताताई डेरेंना विनंती करतो की त्यांनी श्री जयप्रकाश बाविस्कर साहेबांचा सत्कार करायचा आहे. मी शहराध्यक्ष सुदामजी कोंबडेंना विनंती करतो की आमदार प्रमोद पाटील राजू दादांचा सत्कार त्यांनी करायचा आहे. हा केलाय. श्री अशोक भाऊंना विनंती करतो की त्यांनी अभिजित पानसे साहेबांचा सत्कार करायचा आहे. श्री सलीम मामा शेख व्यासपीठावर यायचा आहे. राजेंद्र वागसकर साहेबांचा सत्कार आपण करायचा आहे. बाबू वागसकर साहेबांचा. श्री अंकुश पवारांना विनंती करतो की त्यांनी दिलीप बापू धोत्रे यांचा सत्कार करायचा आहे. मी दिलीप दातीर यांना विनंती करतो की श्री संदीप देशपांडे साहेबांचा सत्कार त्यांनी करायचा आहे. श्री ॲडव्होकेट किशोर शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी श्री अविनाश जाधव त्यांचा सत्कार करायचा आहे. मी ॲडव्होकेट गणेश अप्पा सातपुते यांना विनंती करतो की त्यांनी श्री राजू उंबरकर साहेबांचा सत्कार करायचा आहे.
मी सौ सुजाताताई डेरेंना विनंती करतो की त्यांनी सौ शालिनीताई ठाकरेंचा सत्कार करायचा. चालेल. मी आदरणीय नांदगावकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं अमोघ असं मार्गदर्शन पदाधिकाऱ्यांना करावं. काय अरे अरे पहा तिकडे ताबडतोब पाणी द्या. आपण परत सुरू करू कार्यक्रमाला. या ठिकाणी आपल्या महिला भगिनी आहेत, त्यांना चक्कर आलेली होती. छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रफुल्लनकार ठाकरे, सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो. थोड्याच वेळात या ठिकाणी साहेब येतील. व्यासपीठावरील माझे सगळेच सहकारी नेते आणि सहकारी माता भगिनी बांधवांनो, आज 18 वर्ष आपल्याला पूर्ण झालेली आहेत आणि यातली बरीच लोक या 18 वर्षाच्या प्रवासाचे साक्षीदार आहेत. त्यांनी पूर्णपणे प्रवास हा पाहिलेला आहे. त्यांना कल्पना आहे की हा प्रवास आपण किती खडतर केलेला आहे, चढ उताराने भरलेला केलेला आहे. यश अपयशाने असलेला प्रवास आपण पाहिलेला आहे. आज या देवभूमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करताना मला मनापासून आनंद वाटतोय. या देवभूमीमध्ये श्रीराम प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती आहे आणि आपण ज्या सभागृहामध्ये बसलेले आहात ते सभागृह सुद्धा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे त्या काळातले सहकारी कर्मवीर भाऊराव आपला दादासाहेब गायकवाड यांचं सभागृह आहे. एका कर्मवीराच्या
सभागृहामध्ये आपण बसलो आहोत. म्हणजे आज संयोग म्हणा, श्रीराम प्रभूंच्या भूमीत आणि कर्मवीरांच्या सभागृहामध्ये आपला हा 18वा वर्धापन दिन संपन्न होतोय. आणि या वर्धापन दिनाला आपण आनंदाने, जल्लोषाने सहभागी झाला, त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि मला खात्री आहे की पुढचा काळ सुद्धा आपण हा प्रवास असाच कराल, आनंदाने, जल्लोषाने, उत्साहाने, याची मी खात्री बाळगतो. सकाळी उठल्यानंतर 2 गोष्टींनी आपल्याला सुरुवात करायची असते. पहिले म्हणजे कालचं वाईट झालेले प्रसंग विसरून जायचं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवसाची गोष्ट कोणती चांगली करावं हे मनात ठेवून घ्यायचं. आणि त्याप्रमाणे आपण निश्चितपणे कालपर्यंत झालेले प्रसंग विसरून गेला असाल आणि आता भविष्याची वाटचाल आपल्याला कशी करायची आहे ते ठरवूनच तुम्ही केलेलं असाल. आणि म्हणून मला खात्री आहे की येणारा काळ हा तुमच्यासाठी सुवर्ण काळ आहे. मागच्या वर्षामध्ये आपण प्रचंड वेगवेगळी आंदोलनं केली. म्हणजे 18 वर्षाचा प्रवास आज जर सांगायला गेलो तर कितीतरी तास लागतील, एवढा हा प्रवास आपला आहे. खाचकाळ्यांनी भरलेला आहे, यश अपयशाचं आहे. नाशिकने तर आपल्याला भरभरून दिलं होतं, मगाशीच सांगितलं, भरभरून दिलं आणि गेलं सुद्धा, काय हरकत नाही. परंतु लोक आजही साहेबांवरती तसंच प्रेम करतात, तसंच प्रेम करत राहणार याची मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद एवढ्यासाठी देतो की आपण एवढे चढ उतार पाहिल्यानंतर, यश अपयश पाहिल्यानंतर सुद्धा आपली कुठलीही असणारी अडळ निष्ठा ही साहेबांवरती आपण दूर केली नाही. आणि त्या निष्ठेला मी मनापासून तुम्हाला अभिवादन करतो. तुम्हाला कारण ही तुमच्या निष्ठेवरती लढाई लढायची आहे. या लढाईमध्ये तुमच्यासारखे शिलेदार जोपर्यंत सोबत आहेत तोपर्यंत आम्हाला कोणाची चिंता नाही, आम्हाला पर्वा नाही. मला पूर्ण खात्री आहे की आपण जर ठरवलं तर काय करू शकता. आणि मी साहेबांना खूप जवळून ओळखतो. गेले कित्येक वर्ष मी ह्यांच्यासोबत आहे, त्यांच्यासोबतही होतो, त्यांनाही ओळखतो आणि ह्यांनाही ओळखतो. तो फरक काय मी सांगत बसत नाही. परंतु मी डंके के चोट पे मैं कहता हूं की राज साहेबांची आपल्या महाराष्ट्र सैनिकाप्रती असणारं मन हे एवढं हळवं आहे की तुम्ही कल्पना करू शकत नाही. एवढं हळवं मन असणारा नेता आहे, एवढा मन हळवं असणारा नेते. आणि म्हणून या संपूर्ण प्रवासामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला खूप काही सहन करावं लागलं. आपण खूप आंदोलनं केली, खूप केसेस घेतल्या, जेल भोगली, पोलिसांचा मार खाल्ला. अजूनही आपण कोर्ट केसेसला चक्रांवर चक्रा मारतो आहोत. परंतु चिंता करण्याचं कारण नाही. त्याला मी एवढं सांगू इच्छितो, कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं, तुम्हाला कल्पना आहे सगळ्यांना. कौरवांकडे प्रचंड साधन संपत्ती होती, समृद्धी होती, सगळं होतं. पांडवांकडे फक्त एक कृष्ण होता. तुम्ही भाग्यवान आहात की तुमचा कृष्णकुंजचा कृष्ण आता शिवतीर्थावरती आहे. म्हणजे कृष्ण पण आहे आणि शिवाजी महाराज पण आहे. आपण भाग्यवान लोक आहोत.
की आपल्यासोबत एवढं मोठं नेतृत्व आहे, आपल्याकडे हुकमी एक्का आहे. आपण जर ठरवलं तर काहीतरी वेगळं घडवू शकतो आणि ती ताकद आपल्या नेत्यामध्ये आहे. फक्त तुमची हवी साथ आणि ती सुद्धा प्रामाणिकपणाची. मागच्या वर्षामध्ये आपण खूप घेतला आपला अमित ठाकरे साहेबांचे चिरंजीव, भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष. मध्यंतरी त्यांनी मुंबईला रवींद्र नाट्य मंदिरमध्ये एक रीडबाज नावाचा कार्यक्रम घेतला. केवढा जोरात कार्यक्रम झाला. महाराष्ट्रातून सगळेच तरुणी त्या रीडबाज या कार्यक्रमाला आले. प्रचंड मोठा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर आपण कोकणातल्या रस्त्यांसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आपण पदयात्रा काढली. केवढी मोठी पदयात्रा झाली आणि आज कोकणचा रस्ता जवळजवळ चांगला होताना दिसतो. हे तुमचं यश आहे, तुम्ही मिळवलेलं यश आहे, तुम्ही मिळवलेलं यश आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कल्पना आहे की आत्ता काल परवाकडे पुण्यातल्या लोकांनी किती मेहनत करून या ठिकाणी पुन्हा विद्यापीठावरती मोर्चा काढला. केवढा मोठा मोर्चा निघाला. तिकडे सगळे वर्तमानपत्रवाले बोलत होते की पुण्याच्या इतिहासामध्ये एवढा मोठा मोर्चा कधी झालेला नव्हता. एवढा मोठा मोर्चा निघाला, तो सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली निघाला. आणि याच्या आपल्या सगळ्यांनीच या गोष्टीचं टाळ्या वाजून स्वागत करायला पाहिजे की हळूहळू आपला प्रवास चाललेला आहे. आणि गेल्या वर्षामध्ये तुम्ही पाहिलं की आपण भोंग्याचं आंदोलन केलं. भोंग्याच्या आंदोलनाच्या वेळेला आपल्याला किती त्रास झाला. आंदोलन यशस्वी झालं, लोकांना त्रास सहन करावा लागला. आपला भोंग्याचा आवाज उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचला, पण इकडच्या सरकारच्या कानापर्यंत अजून पोहोचलेला नाही. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. पण काहीच करू शकत नाही त्याला. मी त्या काळामध्ये मला माहिती आहे की कित्येक लोक आपलं घरदार सोडून कुठे कुठे जात होती आणि येऊन ते आंदोलन करत होती, हनुमान चालिसा लावत होती. किती लोकांनी त्यात कित्येक लोकांवरती केसेस झाल्या. अजूनही ते केसेस चालू आहेत. अजूनही लोक आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. त्या काळामध्ये मला आठवतं या नाशिकचे आपले सलीम मामा शेख यांना किती त्रास झाला तो, त्यांच्या कुटुंबाला किती त्रास झाला तो. पण त्यांनी तो कुटुंबाचा त्रास असताना सुद्धा राज साहेबांवरती असणारी निष्ठा तसुबरही ढळू दिली नाही. आजही सलीम मामा कुठे आहेत? इकडेच आहेत. त्या सलीम मामाची निष्ठा त्याच्यात म्हणून सलीम मामा तुमच्या या राजनिष्ठेला माझा मनापासून सॅल्यूट. आणि म्हणूनच या तुमच्या सगळ्यांच्या बळावरती आपण हा प्रवास करतो आहोत. आणि मला खात्री आहे की हा प्रवास काही इथं थांबणारा नाही. हा प्रवास असंच पुढे पुढे जात राहणार आहे. हा तो प्रवास तुम्ही आता तर आपला सुवर्ण काळ आहे. येणारा काळ तुमचा आमचा सुवर्ण काळ असणार आहे. त्याबद्दल माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. जोपर्यंत तुमच्यासारखे कार्यकर्ते आमच्या हातात आहेत, सोबत आहेत, तोपर्यंत चिंता करण्याचं कारण नाही. चालू राजकारणावरती मी बोलणार नाही, ते साहेबच त्याच्यावरती भाष्य करतील. पण गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण पाहिलंय, किती गढूळ झाले ते पाहिलेत. लोकांचे चेहरे तुम्हाला दिसलेत. दिखाने के चेहरे कुछ और है, खाने के और दिखाने के दांत कुछ और है. तुम्ही पाहिलं ते. आणि त्यामुळे आता लोकांना वाटतंय की राज साहेबांशिवाय दुसरा कोण माणूस त्यांच्या पुढे दिसत नाही. आणि म्हणून मला पूर्ण खात्री आहे की आपण जर ठरवलं तर आपण बऱ्याच काही गोष्टी या ठिकाणी करू शकतो. ज्याप्रमाणे दुष्काळाच्या काळामध्ये सुद्धा आपल्या लोकांनी प्रचंड ठिकाणी पाणी पोहोचवण्याचं काम केलं. आमचा मनोज चव्हाण तर पाण्याचंच काम सतत करत असतो.
खरं म्हणजे स्वतःच्या खिशाला चाट देऊन किंवा आलेल्या पैशातून खर्च करून लोकांमध्ये घेऊन जाणं हे सुद्धा नशीब लागतं किंवा दानत देण्याची ताकद लागते ती त्यांच्याकडे आहे. आणि म्हणूनच आपण खूप देण्याचा प्रयत्न केला. इतरांनी काय केलं? आपले कोणी नगरसेवक पळवून नेले, आपल्यावर कोणी टीका केली, संपलेला पक्ष आहे, काय परिस्थिती आहे त्यांची, आपल्यावर टीका करणाऱ्यांची तुम्ही बघतात. त्याच्यामुळे मला अशी पूर्ण खात्री आहे की की येणाऱ्या काळामध्ये मग ती लोकसभा असो, विधानसभा असो, महानगरपालिका असो किंवा ग्रामीण भागातल्या कुठल्याही निवडणुका असो, त्या निवडणुकांमध्ये आपण चमत्कार घडवल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. आणि मग हा सगळा प्रवास पाहिल्यानंतर असं वाटतं की साहेब तुम्ही सुद्धा खूप नशिबवान आहात. साहेब इथे जरी नसले तरी की तुमच्यावरती अडळ निष्ठा ठेवून प्रामाणिकपणे तुमच्या खांद्याला खांदा लावून रक्ताचं पाणी करून वेळेप्रसंगी कोर्ट कचेऱ्या जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवून सुद्धा लढायला सिद्ध असणारी ही फौज तुमच्या सोबत आहे हे यासाठी तुम्ही भाग्यवान आहात. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बाबांनो की येणारा काळ आपला आहे. या येणाऱ्या काळामध्ये आपसात असणारी गटबाजी संपवून टाका. हा पक्ष साहेब आले का? आले आतमध्ये. आणि मला वाटतं ढोल ताशा आता बंद केले तर बरं होईल. मला वाटतं ढोल ताशा बंद केला तर बरं होईल. साहेबांचं आगमन झालेलं आहे. थोड्याच
अरे ढोल ताशा बंद केलं तर कार्यक्रम चालू होईल. सभागृहातील काही उत्साही महाराष्ट्र सैनिकांनी लावलेले स्पीकर आडवे केले आहेत. कृपा करून ते पुन्हा उभे करून ठेवा. आवाजावर परिणाम होऊ शकतो. साहेबांचं भाषण मागे नीट ऐकू येणार नाही. कृपया स्पीकर होते त्या जागी तसेच ठेवा. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायचं, बाबांनो, राज ठाकरे साहेबांनी हा काढलेला पक्ष हा खूप अपमानातून काढलेला पक्ष आहे. त्यांना काय त्रास झालाय तो मला माहिती आहे, तुम्हालाही काही लोकांना माहीत असेल. त्यातून काढलेला पक्ष आहे, हेटाळणी झाल्यानंतर काढलेला पक्ष आहे. हा तुमच्या आमच्यासाठी, महाराष्ट्रासाठी भलं करण्यासाठी काढलेला पक्ष आहे. आणि म्हणून आपसामध्ये आता गटबाजी वगैरे सगळं बाजूला ठेवून द्या. आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजेत, एकत्र लढलो पाहिजेत. अपयश पाहिलं, अपयश हा चिंतेचा विषय नाही तर तो चिंतनाचा विषय असतो. काय झालं हा? आणि त्याच्यामुळे कुठेही आपल्याला आपल्या स्वतःचे शौक पूर्ण करण्यासाठी हा काढलेला पक्ष नाही, हे जाणून घ्यायला पाहिजे. हा आपले शौक पूर्ण करायला काढलेला पक्ष नाही. हा पक्ष महाराष्ट्राच्या भल्यासाठी, हा पक्ष महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राचं गोमटं करण्यासाठी काढलेला पक्ष आहे. याची जाणीव आपण सतत आपल्या मनात कायम ठेवली पाहिजे. आणि म्हणूनच आता आपण टॅगलाईन नाशिककरांनी दिले, लढायचं ते जिंकण्यासाठी, लढायचं ते जिंकण्यासाठी. आणि म्हणूनच कुछ देर की खामोशी है, कुछ देर की खामोशी है, फिर शोर आएगा. अभी तुम्हारा तो वक्त आया है, हमारा दौर आएगा. सन्मान्य वहिनीच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो. वहिनींसोबत मिसेस नितीन सरदेसाई, ताई, रीटा ताई वगैरे सगळे आलेले आहेत. मी आजच्या प्रसंगी नाशिककरांचे मनापासून अभिनंदन करतो. अमित ठाकरे साहेब पण या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो. कारण मी 3 दिवस नाशिकमध्ये आहे. 3 दिवस नाशिक मधला उत्साह पाहिल्यानंतर पहिलं स्वागत जे झालं ते पाहिल्यानंतर मी त्या सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणालो की ज्यावेळेला पक्ष काढायचा होता त्यावेळेला साहेब आणि मी ज्यावेळेला मुंबईत बाहेर निघालो त्यावेळेला आमचा शहापूरला झालेलं स्वागत पाहिलं. त्याच्यानंतर दुसरं स्वागत हे नाशिककरांचं मी पाहिलं होतं. तो दिवस मला आठवला की तेवढं उत्तम प्रकारचं स्वागत परवा पाहिल्यानंतर मला पूर्ण खात्री झाली की आता नया दौर शुरू हो गया है. येणारा काळ हा आपलाच असणार आहे, आपला सुवर्ण काळ असणार आहे. आणि म्हणूनच आता चिंता करायचं कारण नाही. तुमच्या इथे स्वतः मगाशी सांगितल्याप्रमाणे लढाई लढण्याला आपल्याला दिशा देण्यासाठी कृष्णकुंजवरचा, शिवतीर्थावरचा कृष्ण या ठिकाणी येणार आहे आणि तो तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तुम्हाला सगळ्यांना या 18व्या वर्धापन दिनानिमित्त मनापासून खूप खूप शुभेच्छा. तुमच्या मनातल्या आई जगदंबा सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू. आणि साहेबांनी जे मनाला ठरवलेलं आहे की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मला घडवायचा आहे. तुमच्यातले नगरसेवक, तुमच्यातले आमदार, तुमच्यातले खासदार, तुमच्यातले मंत्री, तुमच्यातलाच मुख्यमंत्री करायचं आहे अशी त्यांची भावना पूर्ण करण्यासाठी आपण संकल्प करूया, शपथ घेऊया आणि या देवभूमीतून गुलाल मुद्रत आपण आपल्या घरी प्रवासाला निघूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
मी सौ शर्मिलाताईंचं व सर्व ठाकरे कुटुंबियांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. मी विद्यार्थी सेनेच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी श्री अमित साहेबांचा सत्कार करायचा आहे. संदीप भवर, शशिकांत चौधरी, उमेश भोई, महेश लासुरे, गणेश मोरे, मनोज गोवर्धने, ललित वाघ, बब्बू पाटील, नितीन दानापुणे, अक्षय कोंबडे. अमित साहेब आगे बढ़ो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेबांचं व्यासपीठावर आगमन होतंय. राजसाहेब आगे बढ़ो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माननीय राजसाहेब तुम आगे बढ़ो. माननीय राजसाहेब तुम आगे बढ़ो. जय भवानी. माननीय राजसाहेब तुम आगे बढ़ो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वागला रे वागला. सन्माननीय राजसाहेबांना विनंती करतो की त्यांनी छत्रपतींच्या पुष्पहार अर्पण करावा. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर राजाधिराज गौ प्रजा प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज सेतू हिमाचल हिंदूंचे कैवारी लाखो युवकांचे प्रेरणास्थान अखंड हिंदुस्थानाचा नरसिंह शिवमुद्रा ध्वजधारक हिंदू धर्मरक्षिता प्रबोधनकार विचारक हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा राजसाहेब ठाकरे यांचा सन्माननीय राजसाहेबांचा सत्कार हा शहर पदाधिकारी, शहर अध्यक्ष, सर्व विभागाध्यक्ष, सर्व तालुका अध्यक्ष, सर्व जिल्हाध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सर्व तालुकाध्यक्षांनी कृपया व्यासपीठावर यायचंय. सर्व तालुकाध्यक्षांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर यायचंय. आलेले आले आले माऊली रेती ससावली गडकोट रावली शिवशंकर हा युक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा गळदुष्ट दुर्जना प्रलयंकर हा सुष्टांचा रक्षितो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सदा शिवभूपतो. चीता मृगशुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरेंचा. हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरेंचा. जय भवानी. कृपया सर्वांनी व्यासपीठाच्या खाली जायचं आहे. मी श्री केतन जोशींना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रम आयोजित करायचा. श्री केतन जोशी. हॅलो हॅलो.
सर्वप्रथम इकडे जमलेल्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना तुमच्या 18व्या वर्धापन दिनाच्या अत्यंत मनापासून शुभेच्छा. तुम्ही सगळे सेटल झालात असं गृहीत धरतो आणि आज साहेबांच्या परमिशननी एका महत्त्वाच्या विषयावरच तुमच्या सगळ्यांशी संवाद साधायचा आहे. तो म्हणजे सोशल मीडियाचा वापर किंवा राजकीय कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा वापर कसा करावा. हे भाषण किंवा लेक्चर सुरू करायच्या आधी मला 1-2 प्रश्न विचारायचे आहेत. हे आपलं अख्खं वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे. आपल्यापैकी किती लोकांना अत्यंत मनापासून वाटतं आहे की येणाऱ्या सगळ्या आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अफाट यश मिळायला पाहिजे? ज्यांना वाटतं त्यांनी जोरात आवाज द्या. ओके, हा तुमचा आवाज फार सुंदर आहे, दणदणीत आहे. याच्यासाठी तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुम्ही बाकी तुमची सगळी राजकीय लढाई, राजकीय स्ट्रॅटेजी, बाकी साहेब जे आदेश देतील त्या पद्धतीने काम कराल. पण जर निवडणुका जिंकायच्या असतील आज नाही पुढच्या कुठल्याही काळामध्ये, तर तुम्हाला पहिली गोष्ट अत्यंत महत्त्वाची करायला लागेल ती म्हणजे सोशल मीडियाचा शहाण्यासारखा किंवा ज्याला आपण म्हणतो की स्मार्ट पद्धतीने वापर करायला लागेल. हे सांगितल्यावर तुम्ही मला म्हणाल की आमच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, तू काय आम्हाला शिकवतो? तर तुम्हाला एक सांगतो की तुम्ही ज्या पद्धतीने वापर करताय तो वापर आपल्याला पुरेसा नाही. ज्या पद्धतीचं घवघवीत यश मिळवण्याची क्षमता आपल्या पक्षामध्ये आहे, आपल्या नेत्यामध्ये आहे, तसं जर यश हवं असेल आणि जर त्याला आपल्याला साहेबांना सहकार्य करायचं असेल तर तुम्हाला सोशल मीडियाचा वापर हा स्मार्टली करायला लागेल. आता स्मार्टली करण्याच्या आधी मी या गेले 10 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोशल मीडियाच्या वापराबद्दल बघितलं तर मला 3 प्रकारचे प्रवाह जाणवतात. एक की जे सोशल मीडियावरच नाही आहेत. 2 ज्यांनी फक्त स्वतःची सोशल मीडियावरती अकाउंट उघडून ठेवलेली आहेत पण ती दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये काय चाललं आहे हे बघण्यासाठी चाललं आहे. अच्छा, यांनी ही पोस्ट टाकली का, यांनी हे लाईक केलं का, बरं, मग त्याचे स्क्रीनशॉट काढायचे. आणि तिसरे की जे त्यांच्या परीने खूप जेन्युइनली त्याचा वापर करतायत आणि त्यांना असं वाटतंय की जे आम्ही करतोय ते एकदम सर्वोत्तम आहे. तर पहिली गोष्ट आपण असंही लक्षात घ्या की याच्यापुढे फक्त निवडणुकाच नाही, आपल्याला आयुष्याच्या कुठल्याही क्षेत्रात जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला सोशल मीडियाला पर्याय नाही. आता तुम्ही म्हणाल की सोशल मीडियाला पर्याय नाही, हे म्हणण्याच्या मागचा लॉजिक काय? तर मी तुम्हाला एक स्टॅटिस्टिक्स सांगतो आणि ते स्टॅटिस्टिक्स पाहिल्यानंतर तुम्हाला पटेल. साधारणपणे भारतामध्ये 2014-15च्या दरम्यान स्मार्टफोन हा प्रकार यायला सुरुवात झाली. मग त्या स्मार्टफोनची क्वालिटी बदलत गेली, ती चांगली होत गेली आणि मग आपण साधारणपणे सुरुवातीला एक काय म्हणजे 2G होतं, मग 3G आलं, मग 4G आलं, मग 5G आलं. आपण एक पहिल्यांदा दिवसाला अर्धा ते 1 तास म्हणजे 2014 आणि 15ला आपण दिवसाला अर्धा किंवा 1 तास हा सोशल मीडियावरती किंवा स्मार्टफोनवरती द्यायचो, ज्याला आपण स्क्रीन टाईम म्हणतो. म्हणजे सारखा मोबाईल काही झालं, वेळ मिळाला, काहीतरी काढला, मोबाईल बघितला, काहीतरी स्क्रोल केलं, काहीतरी लिहिलं, टाईप केलं. हा आपण 2014-15ला आपला स्क्रीन टाईम होता फक्त अर्ध्या तासाचा. आजचा स्क्रीन टाईम आहे भारतीयांचा 6 तासाचा. म्हणजे 24 तासाच्या दिवसामध्ये 8 तास आपण झोपतो, 8 तास काहीतरी काम वगैरे करतो आणि उरलेल्या काळामध्ये 6 तासाचा काळ आपण हा स्क्रीनवरती घालवतो. आणि हा ॲक्रॉस आहे. हा म्हणजे असं नाही आहे की इथे शहरातलीच लोकं करतात, ग्रामीण भागात करत नाही, राजकीय कार्यकर्ते करतात किंवा कॉर्पोरेटवाले करत नाही. ॲव्हरेज आपल्या सगळ्यांचा ॲव्हरेज स्क्रीन टाईम हा 6 तास आहे. आता 6 तास जर माझी मानच त्या स्क्रीनच्या मध्ये पूर्ण वेळ अडकून पडणार आहे आणि मला आसपासच्या माणसाकडे बोलण्याकडे लक्ष द्यायला किंवा त्याचं ऐकून घ्यायला वेळ नाही आहे किंवा आपण एवढी मोठी होर्डिंग्ज लावतो, एवढ्या सभा घेतो, हे करतो, ते सगळं मला ऐकायचंच नाही. कारण मला जे त्या स्क्रीनमध्ये दिसणार आहे तेच जर माझ्यासाठी अंतिम असेल आणि तेच मला बघायचं असेल तर तुम्हाला त्या स्क्रीनमध्ये त्या लोकांचं अटेन्शन घ्यावं लागेल. आता मी मगाशी म्हटलं तसं की इथे 3 कॅटेगरी आहेत. त्याच्यातली जी काही एक तिसरी कॅटेगरी आहे की जे म्हणतात की आम्ही सोशल मीडियावर आहोत आणि आम्हाला माहिती आहे आम्हाला काय करायचं आहे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्या वेळेला मी तुम्हाला असं सांगतो की 6 तासाचा स्क्रीन टाईम आहे, तो 6 तासाच्या स्क्रीन टाईममध्ये पूर्वी फक्त फेसबुक होतं. 2014 साली फेसबुकवरती लोकांची संख्या होती 7 कोटी. त्यावेळेला इंस्टाग्रामवरती संख्या होती 50 लाख. 2024ला फेसबुकचे भारतामधले वापरकर्ते आहेत साधारणपणे 32 कोटी. इंस्टाग्राम 50 लाख होते, ते 52 कोटी झालेत. ट्विटर 27 कोटी झालेत.
त्याच्या जोडीला 250-300 रुपयामध्ये मिळणारं ॲमेझॉन प्राईम आहे किंवा हॉटस्टार आहे, अशी ढिगांनी OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, व्हॉट्सॲपवरती येणारे फॉरवर्ड्स आहेत. साधारणपणे तुम्ही आणि मी 2 चुका करतो की सगळेच जण, म्हणजे मी पण करतो बऱ्याच वेळेला, की उठल्यापासून सगळ्यांना बिझी ठेवतो की काहीतरी गुड मॉर्निंगचं मेसेज पाठव, मला काहीतरी मेसेज आला तो दानकान फॉरवर्ड कर. ॲव्हरेज भारतीय माणूस दिवसाला कमीत कमी 300 मेसेजेस त्याच्या मोबाईलमध्ये येतात. 300 म्हणजे 300 लोकांकडनं येत नाहीत, पण 300 मेसेजेस येतात. आता साधारणपणे असा एक विचार करा की 300 मेसेजेस मला बघायचे आहेत, तर मी 30 सेकंद दिले तर माझ्या दिवसातली मी ॲव्हरेज 90 मिनटंही घालवली. त्याच्याशिवाय माझ्याकडे यूट्यूब आहे. यूट्यूबचा एक आकडा सांगतो, जगभरामध्ये दिवसाला 7,20,000 तासांचा यूट्यूबवरती कॉन्टेंट अपलोड होतो. त्याच्यामधला 20% भारतातला होतो. म्हणजे दिवसाला 1.5 लाख तासांचा कॉन्टेंट यूट्यूबवर येतो. आपण सगळे जे काही शॉर्ट्स बघत बसतो यूट्यूबवरती किंवा व्हिडिओज बघत बसतो, एक ॲव्हरेज असं सांगितलं जातं की भारतातल्या कुठल्याही यूट्यूब बघणाऱ्या माणसाला त्याच्याकडे जे काही त्याचे अल्गोरिदम सेट करून दिलेले आहेत त्या लोकांना आणि सांगितलं आहे की मला या खेळामध्ये या पद्धतीचा कॉन्टेंट दाखव, हे दाखव, तर आपल्याला दिवसाला 15 तासाचा कॉन्टेंट दिसत राहतो. आता तुम्ही विचार करा, मला दिवसाचा स्क्रीन टाईम 6 तास, त्याच्यामध्ये मला 15 तासाचा यूट्यूबचा कॉन्टेंट समोर येतो आहे. दिवसाला आपल्याकडे साधारणपणे आपण 2,500 ते 3,000 लोक आपल्या फेसबुक फ्रेंड लिस्टमध्ये असतात. कमीत कमी 800 हा बेसिक ॲव्हरेज आहे. जास्तीत जास्त 5,000ची लिमिट आहे म्हणून 5,000. 300 लोक आपल्यामधले काही ना काहीतरी पोस्ट करत राहतात. सो त्या 300 लोकांचा अपडेट मला बघायचा आहे. मी ज्यांना ट्विटरवर फॉलो करतो ते बघायचं आहे, ज्यांना इंस्टाग्रामवर फॉलो करतो ते बघायचं आहे. त्याच्याशिवाय मला माझ्या प्रत्येक मूड असतात. माणसं सकाळच्या वेळेला ज्या वेळेला त्यांचा मोबाईल स्मार्टफोन काढतात त्यावेळेला ते व्हॉट्सअपवरती रात्रीचा काय मेसेजेस येऊन गेलेत का ते बघतात. त्याच्यानंतरचा जो काळ आहे 8 ते 11 या काळामध्ये लोक त्यांना इन्फॉर्मेशन हवी असते की नवीन काय घडलं आहे. मग त्या काळामध्ये जनरली न्यूज चॅनल्सच्या साईट्स बघितल्या जातात की ट्विटर बघितलं जातं. फेसबुकवरती सुद्धा फेसबुकचाही हा अनुभव आहे की फेसबुकवरती ज्या लोकांनी काहीतरी करंट अपडेटवरती म्हणजे या क्षणाला काय घडलं आहे हे ज्यांनी लिहिलं आहे त्यांचंच फक्त कॉन्टेंट दिसतो. बाकीच्यांचा कॉन्टेंट फेसबुक दाखवत नाही, कारण ते म्हणतात की दुसरं काहीतरी दाखवलं आणि हा माणूस दुसऱ्याकडे निघून गेला तर काय करायचं. मग सेम 11च्या नंतर माणसांचं काहीतरी काम वगैरे सुरू होतं, ऑफिसेसमध्ये जातात. 1-1:30च्या दरम्यान त्याच्या जसा जसा दिवस सरायला सुरुवात होते त्या दरम्यान त्याला थोडंसं इन्फोटेनमेंट हवं असतं की माहिती पण हवी पण थोडंसं मनोरंजन हवं आहे. 4 वाजल्यानंतर किंवा 5 वाजल्यानंतर जशी संध्याकाळ व्हायला लावते, सूर्य कलायला लागतो, त्यानंतर तुम्ही कितीही महत्त्वाची गोष्ट ट्विटरवर टाका, फेसबुकवर टाका. हा माझाही अनुभव आहे. हे स्टॅटिस्टिक्सही सांगतात की त्या गोष्टी बघितल्या जात नाहीत. संध्याकाळच्या वेळेला लोकांचं सिंपल म्हणणं असतं, डोक्याला शॉट देणारं मला काहीही नको, मला काहीतरी मनोरंजन दे. मग लोक त्यावेळेला जाऊन काहीतरी ॲमेझॉनवरती गाडीमध्ये एखादी फिल्म बघत बसतात किंवा अजून काहीतरी सिरीज बघत बसतात. या सगळ्याचा एक अर्थ लक्षात घ्या की तुम्हाला असं वाटतं की अरे आपण काहीतरी सोशल मीडियावर एक रील टाकतो. मग रील काय टाकतो तर बऱ्याच वेळेला मला अशी एक रील दिसतात की कोणीतरी गाडीमधनं उतरलं आहे आणि तो चालतो आहे आणि मग त्याचा कोणीतरी एक कार्यकर्ता त्याचा व्हिडिओ काढतो आणि मागे काहीतरी झँगाट मराठी गाणं लावलं आहे आणि ते गाणी लावल्यानंतर खाली कॉमेंट असतात, भाऊ 1 नंबर, आमचा दादा नंबर 1, भावी खासदार, भावी आमदार, काय भावी नगरसेवक, महापौर, काय वाटेल ते लिहिलेलं असतं. आपण आपल्या भावकीमध्येच रमलेलो असतो. आपल्याला सिंपल असं वाटतं की अरे आपण हे व्हिडिओ टाकला. ती स्टोरी ज्या वेळेला सामान्य प्रेक्षक बघतो, एक गोष्ट विसरून म्हणजे आपण पहिली लक्षात ठेवा की जे काही तुम्ही सोशल मीडियावर टाकणार आहात ते माझ्या ग्रुपमधल्या 300 लोकांसाठी मला टाकायचं नाही आहे. कारण मी मगाशी म्हटलं तसं की जर 6 तास माणसं स्क्रीनमध्येच मान घालणार आहेत तर त्या स्क्रीनमध्ये तुमच्याबद्दल त्याला काय दिसतं याच्यावरती तो तुमचं मत ठरवणार आहे. त्याला जर असं दिसलं की गाडीमधनं खाली उतरतोय, कॉलर उडवतोय किंवा गॉगल लावतोय तर त्याला एवढंच कळेल की या माणसाकडे गॉगल आहे, याच्याकडे चांगले कांजी केलेले कपडे आहेत आणि याला गाड्यांमधनं उतरता येतं. याच्या पलीकडे तुमच्याबद्दलचं कुठलंही परसेप्शन तयार होणार नाही. आता तुम्ही म्हणाल की नाही तरी पण आम्ही हे करत राहू, नो प्रॉब्लेम, शुभेच्छा आहेत, ते करत राहा. याचा एकच तोटा तुम्हाला असा होईल की हळूहळू ही माध्यमं तुम्हाला दाखवणं बंद करून टाकतील. आता ही बंद का करतील म्हणजे थोडेसे टेक्निकल टर्म्स आहेत पण हे प्लीज समजून घ्या. एक शब्द आहे, हा शब्द तुमच्या माझ्या सगळ्यांच्या बोकांडी ज्यांना ज्यांना आयुष्यामध्ये व्यवसायात राजकारणात यशस्वी व्हायचं आहे त्यांच्या बोकांडी हा शब्द बसणार आहे. त्या शब्दाचं नाव आहे अल्गोरिदम. अल्गोरिदम या शब्दाचा सोपा अर्थ असा आहे की फेसबुकनी तुमच्याकडनं माझ्याकडनं आजपर्यंत 1ही रुपया घेतलेला नाही. ओके, आपण
बघा कसं आहे 7,20,000 तासांचा कॉन्टेंट यूट्यूबवर मी टाकतो, पण यूट्यूब माझ्याकडे पैसे नाही मागत आहे की अरे तू एवढा कॉन्टेंट टाकतोस पैसे काढ चल. किंवा आपण डेट ठेवून फोटोग्राफ टाकतो फेसबुकवरती, काय 20-20, 25-25 फोटोग्राफ टाकले, दनादन पोस्टी लिहिल्या, काही केलं. फेसबुक आपल्याकडनं पैसे घेत नाही, ट्विटर आपल्याकडनं पैसे घेत नाही, इंस्टाग्राम आपल्याकडनं पैसे घेत नाही, कोणीच पैसे घेत नाही. पण 7,20,000 तासाचा रोजचा कॉन्टेंट कुठेतरी सेव्ह करून ठेवायला लागत असेल, तो एकदा आला की तो आयुष्यभर तिकडेच राहतोय. याचा अर्थ तुमच्या माझ्या या सगळ्या हौशी मौजींसाठी कोणीतरी लाखो डॉलर्स खर्च करत आहे आणि ते फुकट करत नाही आहे. ते आपल्याला सांगतात की आता तुझ्यासाठी मी एवढे पैसे खर्च केलेत ना, आता एक काम कर की आता तू दिवसभर माझ्या त्या फेसबुकवरती, ट्विटरवरती, इंस्टाग्रामवरती, कशावर तरी सातत्याने तिथेच टिकून राहा. तुमच्यापैकी आय एम शुअर जे कोणी आत्ता साधारणपणे 25-30 वयोगटातले असतील त्यांना नेटफ्लिक्स हे प्रकार माहिती असेल की एक ॲप आहे ज्याच्यावरती सिनेमा लागतो. आत्ता नेटफ्लिक्सच्या जो CEO कम त्याचा फाउंडर आहे त्याची एक मुलाखत झाली. त्या मुलाखतीमध्ये त्याला एक प्रश्न विचारला की तुझ्या मते नेटफ्लिक्सचा सगळ्यात मोठा शत्रू कोण किंवा कॉम्पिटिटर कोण, स्पर्धक कोण. तर ज्या वेळेला प्रश्न विचारल्यावर त्यांनी पण पॉज घेतला. तर तो पॉज घेतल्यावर मला पहिल्या डोक्यात असा एक विचार आला की हा काहीतरी म्हणेल की हा ॲमेझॉन आहे, नाही हॉटस्टार आहे, असं काहीतरी सांगेल. कारण आता उद्या समजा विचारलं आपल्या पक्षाचा स्पर्धक कोण, तर आपण इतर राजकीय पक्षांचीच नावं घेणार, आपण असं नाही ना सांगणार. त्यांनी शांतपणे आणि अत्यंत थंड डोक्याने एक उत्तर दिलं, माणसाची झोप. तुम्ही जर झोपलात तर तो म्हणतो की तुम्ही माझा कॉन्टेंट कन्झ्युम करणार नाही, सो तुम्हाला मला खिळवून ठेवायचं आहे, तुम्हाला आतमध्ये अडकून ठेवायचं आहे. फेसबुकचं म्हणणं इतकंच आहे की तुमच्यासाठी मी गेले 8, 10, 12 वर्ष जेव्हापासून प्रत्येकाने ज्याचं केव्हा अकाउंट उघडलं असेल तुम्हाला फुकट हाऊसमाऊस करायची सोय लावून दिलेली आहे. आता त्याचे पैसे मी जाहिरातदारांकडनं वसूल करणार. मग जाहिरातदार विचारतो केतन जोशी फेसबुकवरती किती तास असतो, मग असा आकडा येतो की तो 20 मिनिटं असतो, पण तो 4 महिन्यापूर्वी अर्धा तास असायचा. का अर्धा तास असायचा? त्यावेळेला त्याला काहीतरी एक विशिष्ट पद्धतीचा कॉन्टेंट आवडायचा, तो दिसायचा. तिथून सुरुवात होते तुमच्या ऑल्गोरिदमच्या खेळाला. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या फेसबुकमध्ये 500, 1000, 2000, 3000 मित्र असतात. तुम्हाला त्याच्यातला फक्त 300 लोकांचा कॉन्टेंट दिसतो, कारण त्या 300 लोकांच्या कॉन्टेंटला जेव्हा तुम्ही एखाद्याला आता इकडनं गेल्यानंतर तुम्हाला ज्यांनी कोणी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली असेल त्याला बघा, तुम्ही स्क्रोल करता आणि तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे आयबॉल्स, तुमची बुबुळं 30 सेकंदाच्या वर जास्त थांबतात त्या ठिकाणी ते सांगतात तिथे फेसबुकच्या कुठल्या तरी सर्व्हर्समध्ये ज्याला रेकॉर्ड होतं की केतनला या माणसाच्या कॉन्टेंटमध्ये इंटरेस्ट आहे. आणि ज्या वेळेला असं 8 ते 10 वेळा मी 30 सेकंद तिकडे थांबतो त्यावेळेला असं रजिस्टर होतं की याचाच कॉन्टेंट दाखवायचा, कारण केतन आतमध्ये आला आणि त्याला जर दुसरं काहीतरी दिसलं आणि तो निघून गेला तर काय करायचं. मुद्दा असा की तुम्हाला ज्या वेळेला वाटतं की आपण काहीतरी रील्स टाकतो, आपण काहीतरी करतो, त्या गोष्टींमध्ये जर स्टोरी नसेल, तुमच्याकडे ते त्याच्यामध्ये सांगण्यासारखी एक कथा नसेल तर लोक ती गोष्ट बघणार नाहीत, ती सोडून देतील. मी मगाशी जे उदाहरण दिलं की जे फक्त आपल्याच पक्षात नाही ते सार्वत्रिक दिसतंय दुर्दैवानी की रील्स टाकायचं म्हणजे काय तर एक माझे म्युझिक लावायचं, गाडीतनं उतरल्याचा, याचा त्याचा असा एकदम केसाचा तुरा काढल्याचा, गॉगल लावल्याचा. या व्हिडिओजनी तुमची इमेज अजिबात होणार नाही, कारण हा जो बाहेरचा वर्ग आहे, परत पक्षामधले तुमचे समर्थक, तुमच्या आसपासचे लोक हे तुमचं कौतुक करतील, सांगतील भाऊ त्याला 5000 व्ह्यू आले बरं का, त्याला 50,000 व्ह्यू आले बरं का. ते आपल्याच घरातली माणसं आहेत. आपल्याला आपल्या घरातल्या माणसांच्या पलीकडचं कौतुक पाहिजे, त्यांच्या मनात जागा केली तर आपल्याला या सगळ्या लोकांना कॅप्चर करणं शक्य आहे. तिसरी गोष्ट, जर अजून एक गोष्ट की बघा आपल्याला आपण म्हणतोय काय की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा तरुणांचा पक्ष आहे. आता या वयाची आपण साधारणपणे व्याख्या करायला जर गेलो तर ती 18 पासून 40-45 पर्यंत येते, कारण हल्ली माणसं 80 वगैरे जगतात, त्यामुळे निम्मा वय म्हटल्यावर 40-45 हे तरुण वय येतं. आता हा तरुण माणूस जिथे आहे त्या ठिकाणी आपण आहोत का याचा पहिला विचार करा. दुर्दैवाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मला अत्यंत कमी लोक इंस्टाग्रामवरती आढळतात. जी जनरेशन 1996ला जन्माला आली ते 2010 पर्यंत, ज्यांना जेन झी असं म्हणतात, त्या जनरेशन ही 100% इंस्टाग्रामवरती आहे, कारण फेसबुक हे त्यांच्या मते म्हाताऱ्या लोकांचं पेज आहे, असल्या ठिकाणी त्यांना जायला इंटरेस्ट नसतो. कम्प्लीट व्हिज्युअल माध्यम आहे. स्टोरी तुम्हाला व्हिडिओ टाकायचा आहे. आता कालच एक शालिनीताईंचा
व्हिडिओ आम्ही पाहिला आणि तो आम्ही शेअर केला. काल त्या नाशिकला येत असताना त्यांनी एका ठिकाणी एका पेट्रोल पंपावर त्या गेल्या आणि त्यांना असं कळलं की तो पेट्रोल पंप पूर्णपणे महिलाच चालवतात. आता नेमका कालचा दिवस महिला दिनाचाच होता. त्यांनी त्यांच्याबरोबरचा एक छोटासा 30 सेकंद 1 मिनिटाचा व्हिडिओ केला आणि तो टाकला. आज सकाळी ज्या वेळेला आम्ही व्हिडिओ बघत होतो की आपल्या व्हिडिओला काय काय रिस्पॉन्स आला, तर सरप्रायझिंगली त्या व्हिडिओला खूप रिस्पॉन्स आला, कारण त्याच्यामध्ये स्टोरी वेगळी काहीतरी माहिती होती. म्हणजे टिपिकल समजा शुभेच्छाच दिल्या असत्या, तेच दिल्या असतं तर कदाचित त्याला आलं नसतं. त्याच्यामध्ये काहीतरी नॉवेल्टी होती की काहीतरी वेगळे पण होतं की अरे वा, लोकांना नवीन माहिती हवी असते. लोक कुठल्याही माध्यमांवरती जाताना एकतर माहितीसाठी येतात किंवा मनोरंजनासाठी येतात किंवा दोन्हीच्या मिक्सचरसाठी येतात. याच्यातलं आपण जर काहीच देणार नसू तर आपल्याकडे लोक येणार नाहीत, आपल्याला लोक बघणार नाहीत. सो पहिली गोष्ट, तुमच्यापैकी सगळ्यांना इंस्टाग्रामवर यावं लागेल. इंस्टाग्रामवर येण्याच्यासाठीचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मी मगाशी सांगितलेलं परत 2दा सांगतोय. 52 कोटी लोक आज भारतामधली इंस्टाग्रामवरती आहेत. आणि हे सांगताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जगातला समजा असं आपण धरू की बाबा जगामध्ये भरपूर जे काय सेलिब्रिटीज आहेत, पॉलिटिशियन्स आहेत, त्या सगळ्या सेलिब्रिटी आणि पॉलिटिशियन्समध्ये इंस्टाग्रामवरती म्हणजे तरुण पिढीला ज्या माध्यमावर ते सगळ्यात जास्त असतात तिकडे पहिल्या 25मध्ये एकही पॉलिटिशियन नाही आहे. भारतातला पण नाही, कोणीही. भारताचा पंतप्रधान पण पहिल्या 25मध्ये नाही. पहिल्या इंस्टाग्रामच्या याच्यामध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो आहे, ज्याला 66 कोटी फॉलोअर्स आहेत. आणि त्याच्यानंतर पहिल्या 25मध्ये आपल्या भारतातल्या अभिनेत्री आहेत. याचा अर्थ सिंपल आहे की जी काही 18 ते 35 मधली पिढी आहे त्यांच्यासाठी पॉलिटिक्स आणि पॉलिटिशियन ही मुळात प्रेफरन्स वाईज तळामधली गोष्ट आहे. त्या तळामध्ये आपल्याला हात वर करून सांगायचं आहे की प्लीज माझ्याकडे बघ, कारण मला तुला काहीतरी सांगण्यासारखं आहे. आपण जर हे सांगितलं नाही तर हे बघणार नाहीत. मी तुम्हाला आत्ता एक सांगितलं की नाही इंस्टाग्रामवरती क्रिस्टियानो रोनाल्डोला 66 कोटी आहेत किंवा अजून कुठल्या तरी प्रियांका चोप्राला काहीतरी 12.5 कोटी फॉलोअर्स आहेत, आलिया भटला 8.5 कोटी फॉलोअर्स आहेत. यांनी काहीच साध्य होणार नाही आहे. याच्यामध्ये एक भाग लक्षात घ्या की 8.5 कोटी फॉलोअर्स त्यांचे असले तरी त्याच वेळेला असाही एक वर्ग आहे की ज्याला चांगलं ज्ञान पाहिजे. म्हणजे आत्ता एक सर्वे आला होता की 9.5 कोटी डीमॅट अकाउंट, म्हणजे ज्याच्यामधून आपण शेअर्सचे वगैरे व्यवहार करतो, असे 9.5 कोटी ॲक्टिव्ह सक्रिय अकाउंट ज्याच्यामध्ये दर 2 महिन्याला एकदा तरी ट्रान्झॅक्शन होतं, अशी 9.5 कोटी अकाउंट आहेत. त्याच्यामधली 2.5 कोटी अकाउंट ही महाराष्ट्रातली आहेत आणि त्याच्यामधली भरपूर ही छोट्या शहरांमधली आहेत. याचा अर्थ या लोकांना इन्फॉर्मेशन पाहिजे आणि ती ज्ञान पाहिजे, आणि तेच जर आपण त्यांना देणार नसू, तेच आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणार नसू, तर आपण त्यांच्या तळागाळामधल्या लिस्टमध्येच जाणार. सो मूळ मुद्दा असा आहे की तुम्हाला जर सोशल मीडियाचा वापर करून पॉलिटिकल यशस्वी व्हायचं असेल तर अगदी काही थंब रूल सांगतो. पहिला थंब रूल की स्वतःला कुठल्याही उपाध्या लावून घेऊ नका की स्वतःच्या नावापुढे काय साहेब किंवा सम्राट बिम्राट अशा उपाध्या लावून कुठलाही कॉन्टेंट टाकू नका, तो कॉन्टेंट बघितला जात नाही. नंबर 2, तुम्हाला जर कुठल्याही पद्धतीने जर तुमची व्ह्युअरशिप वाढवायची असं वाटत असेल तर स्वतःचं कौतुक स्वतःच्या करण्याच्या ऐवजी दुसरा कोणाकडनं तरी केलेला कॉन्टेंट टाका. आत्ताचा सर्वे असा आहे की लोकांनी एंडोर्स केलं असेल की हा माणूस चांगलं काम करतो तर आणि तरच त्याला फक्त त्याचा कॉन्टेंट लोक जास्त बघतात. मी माझं कौतुक केलं, कोणीही बघणार नाही. तिसरा नियम, जे काही मांडाल ते मोजक्या शब्दांमध्ये, फोटो चांगले या स्वरूपात मांडा. आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला जर चांगली स्टोरी सांगायची असेल तर पहिलं पॉझिटिव्ह व्हा. लोकांवरती सातत्याने टीका करून किंवा त्यांना खाली ट्रोल करून काहीही होणार नाही. लास्ट बट नॉट लिस्ट, स्टोरी चांगली सांगायची असेल तर आपल्याकडे या देशातला सर्वोत्तम स्टोरी टेलर आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे. ते प्रत्येक गोष्ट कशी मांडतात त्याचा विचार करा, त्या पद्धतीने स्टोरी मांडा. आणि जर हे करू शकलात तर माझ्यावर विश्वास ठेवा की या पक्षाला जे अफाट यश मिळणार आहे त्या यशामध्ये तुम्ही सगळ्यांनी केलेल्या सोशल मीडिया वापराचा अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद केतनजी. माननीय राजसाहेबांचं नाशिकला आगमन झालं आणि एक विजयाचा शुभसंकेत आपल्याला मिळाला. सत्यगाव तालुका येवला इथे सुनील सांगळे व आपले 9 लोक, संपूर्ण ग्रामपंचायत आपण परवा निवडून आलोय. तर एकदा सर्वांचं अभिनंदन. आजच्या या शुभदिनी पक्षाला निधी संकलन
काही लोक आपल्याला मदत करत आहेत. मी सर्वप्रथम श्री गजानन काळे शहराध्यक्ष नवी मुंबई यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि श्री राजसाहेबांना आपल्या हस्ते चेक सुपूर्द करायचा आहे. श्री गजानन काळे यांनी 15 लाखाचा चेक सन्माननीय राजसाहेबांना सुपूर्द केला आहे. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन, आभार. जनहित व विधी विभाग सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. ॲडव्होकेट किशोर शिंदे साहेब, सरचिटणीस डॉक्टर संतोष सावंत साहेब, ॲडव्होकेट अनिल गजने, ॲडव्होकेट रवींद्र पाष्टे, श्री राकेश पेडणेकर, उपाध्यक्ष श्री तुषार आगरकर, सुनीता चुरीताई, सचिव मोहनसिंग चव्हाण, जिल्हा संघटक प्रफुल्ल बनबेरू. जनहित विभागातर्फे 1.5 लाखाचा धनादेश आता ते राजसाहेबांना देत आहेत. श्री अरविंद गावडे, माजी माथाडी कामगार सेना अध्यक्ष, यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्यांनी पक्षासाठी 25,000ची मदत आता जाहीर केली आहे, देणगी जाहीर केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चर्मकार उद्योग कामगार सेना श्री सतीश वैद्य हे 25,000चे चेक देत आहेत राजसाहेबांना. सौ स्वागताताई उपासनी आपल्या नाशिकच्या धडाडीच्या महिला कार्यकर्त्या आहेत, त्या राजसाहेबांना 51,000चा निधी आत्ता आपल्या पक्षासाठी देत आहेत. त्यांचं मनपूर्वक आभार. सर्वांचे मनपूर्वक आभार. ज्या क्षणाची आपण सर्व वाट पाहत आहोत, संपूर्ण महाराष्ट्र ज्याची वाट पाहत आहेत, श्री राजसाहेबांना विनंती करतो की त्यांनी संपूर्ण सभेला संबोधित करावं. जमलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिक बांधवांनो आणि भगिनींनो, मला कल्पना आहे आपण बराच वेळ इथे थांबलेला आहात, परंतु आता केतन जोशी हे जे तुम्हाला सांगत होते, समजवत होते, ते तुमच्यासाठी समजवत होते. की हा सोशल मीडिया हा आपण कशा प्रकारे वापरला पाहिजे, राजकारणासाठी म्हणून याचा कसा वापर केला पाहिजे, लोकांपर्यंत तुम्ही कसे पोहोचलं पाहिजे. जे माध्यम इतकं पॉवरफुल, अत्यंत महत्त्वाचं माध्यम जे तुमच्या हातामध्ये आहे, ज्याच्याबरोबर तुम्ही रोज सकाळीपासून रात्रीपर्यंत खेळत असता, ते माध्यम तुम्ही कशा प्रकारे राजकीयदृष्ट्या वापरलं पाहिजे, ज्याचा उपयोग पक्षाला होऊ शकेल, हे ती गोष्ट ते सांगत होते. आणि खरंच आहे, माझ्याही बाबतीत काय काय टाकतात. गाडी येते, दरवाजा उघडतो, मी खाली उतरतो आणि मागे रा 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 रा. अरे काय म्हणजे काय? यातनं हाताला काय लागलं? ना तुमच्या ना माझ्या. आणि मग काहीतरी आपल्या गाड्या दाखवायच्या, लाईट दाखवायचे, माणसं उतरताना दाखवायची, यातनं कोणीही ते पाहत नाही.
तुम्ही जर पक्षाच्या नावाने जर समजा सोशल मीडियावरती जर तुमचा कंटेंट, तुमची गोष्ट जर समजा लोकांपर्यंत पाठवणार असाल, पक्ष आला कोणताही असू देत, लोक पाहत नाहीत. त्याच्याबद्दल जर समजा काहीतरी गोष्ट मिळणार असेल, त्यांना ऐकायला मिळणार असेल, पाहायला मिळणार असेल, तर लोक पाहतात, अन्यथा ते पाहत नाहीत. असो, पण सोशल मीडियाचा कसा वापर करायचा याबद्दलचं मी केतन जोशी यांची मी काही व्याख्यानं मी काही शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये आपल्या महाराष्ट्र सैनिकांसाठी ठेवणार आहे की त्यांनी ते कसं वापरलं पाहिजे यासाठी. ज्यांना राजकीय महत्वाकांक्षा आहे त्यांनीच तिथे यावं. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 18 वर्ष पूर्ण होत आहेत. यावर्षी ठरवलं नाशिकमध्ये करायचं. दरवेळेला मुंबईमध्ये होतो, मग एके दिवशी ठाण्यामध्ये केलं, एके दिवशी पुण्यामध्ये केलं एकदा. म्हटलं याला नाशिकला करू. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरांमध्ये, प्रमुख शहरांमध्ये दरवर्षी पक्षाचा वर्धापन दिन साजरा करायचा असं आम्ही ठरवलेलं आहे. आता पुढे कधी कुठच्या शहरामध्ये करायचा त्याचं बघू, आता कॉईन उडू. पण आज 18 वर्ष पूर्ण होत आहेत पक्षाला. मला असं वाटतं आज मी थोडासा राजकीय इतिहास तुम्हाला थोडासा सांगणं आवश्यक आहे. कारण आपल्याकडे सध्या काय झालेलं आहे, प्रत्येकाला की वडा टाकला की तळून आला पाहिजे, पण त्याच्यासाठी बटाटा शिजवावा लागतो, त्याच्यामध्ये अजून काही काही गोष्टी टाकाव्या लागतात, मग त्याचं पीठ करावं लागतं, बाकी गोष्टी असतात. या सगळी प्रोसेस बाजूला, फक्त आम्ही बटाटा खाणार, तो तळून आला पाहिजे. सगळ्या गोष्टी फास्ट फूड लेवलला गेल्यात. मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगेन, माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना, खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगेन, माझ्याबरोबरच्या सर्व सहकाऱ्यांना, तुम्हाला सगळ्यांना सांगेन, राजकारणामध्ये जर समजा तुम्हाला वावरायचं असेल, राहायचं असेल, टिकायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे लागते पेशन्स. तुमच्या आजूबाजूचे इतर जे आपले राजकीय पक्ष आहेत यांचं यश तुम्हाला आत्ता दिसतंय. आपल्याला असं वाटतं नरेंद्र मोदींचं जे यश आहे 2014 साली आलेलं, ते नरेंद्र मोदींचं आहे, त्यातला काही भाग असेल, पण ते संपूर्ण श्रेय इतकी वर्ष त्या पक्षासाठी झटत असलेले जे कार्यकर्ते त्यांचे आहेत ना, त्यांचं आहे ते श्रेय. 1952 साली पक्ष स्थापन झाले त्यांचा, 1952 साली जनसंघ, तो 1980 साली त्याचा भारतीय जनता पक्ष असं झालं नामकरण. आणि 52 सालापासून इतक्या लोकांनी खस्ता खाल्लेल्या आहेत. त्याच्यामध्ये मग अडवाणीजी आले, अटलजी आले, सगळेच आले. महाराष्ट्रात बघायला गेलं तर प्रमोद आमचे महाजन झाले, गोपीनाथराव मुंडे झाले, सूर्यभान वाडणे झाले, अनेक लोक आहेत. ज्या अनेक लोकांनी, हशू अडवाणी झाले, इतक्या लोकांनी जे इतकी वर्ष ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत ना, त्याच्यातनं आलेलं हे यश आहे. अचानक मिळालेलं यश नाही आहे. मग अटलजींचं सरकार ज्या वेळेला आलं ते देखील कसं आलं? पहिलं आलं किती 13 दिवसांचं, दुसरं आलं 13 महिन्याचं, नंतर आलं 4.5 वर्षाचं, नंतर परत 10 वर्ष काँग्रेस होती. गेल्या 18 वर्षामध्ये मी माझं भाग्य समजतो की अनेक चढउतार पाहिले,
चढ कमीच पाहिले, उतारच जास्ती पाहिले, पण या संपूर्ण उतारामध्ये तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर राहिलात. यश काय, कुठे जातं यश? मिळणार, निश्चित मिळणार. ते यश मी तुम्हाला मिळवून देणार म्हणजे देणार, हा माझा शब्द आहे तुम्हाला. पण लागतं काय? पेशन्स. तो जर ठहराव जर समजा तुमच्यात नसेल, काही नाही, गोट्या कुठेतरी घरंगळत जाणार. आणि मला ना, मी तुम्हाला खरं सांगतो, मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत. कारण सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय, दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय, तसलं सुख नकोय मला. माझ्यात आहे ताकद तेवढी. पण हे पक्ष उभं करणं, पक्ष चालवणं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी 10 वर्ष अगोदर आला, पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार. तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी आहे ती. आणि शरद पवार साहेब हेच करत आले आजपर्यंत. जे जे निवडून येतात त्यांना बरोबर घेतात, त्याची एक मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष. ते वेगळे झाले तरी ते निवडून येणार आहेत. आता तर झालेच. पण या महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थाने जर पक्ष स्थापन कुठचे झाले असतील, तो एक पहिला जनसंघ, त्याच्यानंतर शिवसेना आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना. याच्यामधले 99% लोकांचा कधी कुठच्या राजकारणाशी काही संबंध नव्हता. इथे आमचा अविनाश जाधव कुठे बसला असेल? कुठे आहे? इथे. या पक्षात यायच्या आधी काय करत होता विचारा? काही नाही. म्हणजे तो काम करत होता, पण राजकीय दृष्ट्या काही करत नव्हता, कुठच्याच पक्षात नव्हता. असे हजारो तरुणी या पक्षामध्ये आहेत की जे अनेक ठिकाणी नावारूपाला आले, मोठे झाले, होत आहेत, अजूनही होतील. तुमच्यातले अनेक आमदार होतील, नगरसेवक होतील. पण पेशन्स महत्वाचा आहे तुमचा त्या सगळ्या ह्याच्यात. कारण हे पक्ष चालवत असताना काय असतं ना, आपल्याकडे हातपाय हलवले तरच मेहनत समजतात. मी एक खूप जुनी गोष्ट आहे ती. एकदा राम गणेश गडकरी त्यांच्या, मी ऐकलेली गोष्ट होती. राम गणेश गडकरी एकदा त्यांच्या कोकणाच्या घरामध्ये, कोकणाची घरं सगळी अशी उघडी, दारं खिडक्या, दरवाजे बंद असे पण खिडक्या बिडक्या उघड्या, आतलं घर अख्खं दिसायचं. एक माणूस राम गणेश गडकरींना भेटायला गेला. त्याला खिडकीतून दिसलं राम गणेश गडकरी नुसते बसलेत तिथे. त्या दरवाजावरती टकटक केली. त्यांच्या पत्नी आल्या. बोले काय? बोले मी जरा लांबून आलोय, गडकरी साहेबांना भेटायचंय, जरा सांगता का, जरा निरोप देता का, मी असं आलोय. ते बोले बसा तुम्ही बाहेर वरांड्यात, ते जरा कामात आहेत. अर्ध्या तासाने परत त्यांनी दरबार ठोकला. तो बोला अहो गडकरी साहेबांना सांगितलं का तुम्ही? ते बोले हो मी जरा सांगितलंय, तुम्ही बसा, ते जरा कामात आहेत. तिसऱ्या वेळेला तो भयंकर भडकला. तो म्हणतो नुसते बसलेत आणि हे सांगतायत मला कामात आहेत. मग तिसऱ्या वेळेला दरबार ठोकला. तो म्हणतो की तुम्ही कळवलं का त्यांना? ते बोलले हो मी त्यांना कळवलं, ते त्यांनी तुम्हाला सांगितलं बसा म्हणून, ते जरा कामात आहेत. म्हणतो बाईक कशाला खोटं बोलता माझ्याशी? मगापासून खिडकी बंद बघतो मी, नुसते बसलेत ते, आणि तुम्ही सांगता कामात आहेत. ते बोलते नुसते बसलेले जेव्हा असतात ना तेव्हाच ते कामात असतात.
आपल्याकडे विचार करणं हे काम आहे हे कोणी मानतच नाही. हातापायाची धावपळ जेवढी करू आपण, हातापायाची धावपळ जेवढी करू त्यालाच मेहनत मानतात, पण विचार करणं याला मेहनतच नाही मानत. अनेक वेळेला अशा गोष्टी असतात की ज्याला एक काही बाबा स्ट्रॅटेजीचा भाग असतो, काही वेळेला काही गोष्टी सांगता येत नाहीत. काही वेळेला तुमच्यासमोर एक चित्र वेगळं उभं राहतं. नशीब महाराजांच्या वेळेला सोशल मीडिया नव्हता. आणि आजचे पत्रकार पण नव्हते. नाही तर पत्रकार परिषदेमध्ये विचारलं असतं महाराजांना त्यांनी, महाराज जरा तो गनिमी कावा सांगता का काय होता तो. त्या दिवशी इथे मी आलो, पुढे बसले आमचे पत्रकार बांधव, हा इथेच बसलेत सगळे. त्या दिवशी मी इथे आलो, पत्रकार परिषद घेतली. काय विचारावं एका माणसाने मला प्रश्न. मला बोललाय नरेंद्र मोदी आज सध्या महाराष्ट्रामध्ये फिरतायत, सभा घेत आहेत, तुम्हाला वाटतं ते लोकसभेसाठी घेत असतील. मी म्हटलं चला हे माझ्या लक्षातच नाही आलं, म्हटलं ते लोकसभेसाठी घेत असतील. म्हटलं विलक्षण, म्हटलं तू माझे डोळेच उघडलेस. हा काय प्रश्न आहे. आज या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सांगतोय मी तुम्हाला एक पहिली गोष्ट, मला जे काय बोलायचं आहे ना, भरपूर गोष्टी बोलायच्या आहेत, पण त्या 9 एप्रिलला गुढीपाडव्याच्या सभेला शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज असंख्य कामं केली, अनेक कामं केली, अनेक आंदोलनं केली, यशस्वी आंदोलनं केली. माझ्या अनेक महाराष्ट्र सैनिकांनी तुरुंगवास भोगला, माझ्या सकट लाट्या काट्या खाल्ल्या महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी. आणि मग आपले विरोधक आहेत ना, जे पत्रकारितेमध्ये पण आहेत, मग हे आपले विरोधक सगळ्या गोष्टी पसरवतात. हे काय सुरुवात करतात पण शेवट करत नाहीत. आम्ही सुरुवात करतो आणि शेवट करत नाही. एक आंदोलन दाखवायचं मला ज्याचा शेवट नाही केला. बाकीच्यांना प्रश्न नाही विचारणारे. मग आता आम्ही विचारतो की मागच्या सरकारांनी एक विषय पुढे ढकलला होता, त्याचं पुढे काय झालं, शेवट का नाही झाला. अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं, आमच्या शिवाजी महाराजांचं स्मारक अजूनपर्यंत का नाही झालं. पंतप्रधान आले, फुलं वाहून गेले ना, काय झालं त्या फुलांचं. अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी त्यांनी आंदोलनं केली पण त्याचा शेवट नाही झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जेवढी आंदोलनं केली त्याचा शेवट झाला. तुम्हाला मोबाईल फोनवरती मराठी ऐकू यायला लागलं. टोल नाके बंद झाले. पासष्ट 67 टोल नाके या महाराष्ट्रामधले बंद झाले. आणि मी पहिल्यापासून सांगत होतो आपली भूमिका स्वच्छ होती, प्रामाणिक होती, आहे. टोल तर जगभर चालतात. आमचं म्हणणं होतं तिथून टोल बंद जे पैसे येतात ते किती येतात आणि जातात कुठे. आमचा मुंबई गोवा रस्ता अजूनही भीषण आहे. मुंबई नाशिक रस्ता भीषण झालाय. रस्ते आम्हाला नीट करता येत नाही, टोल वसूल करताय. मराठी पाट्या झाल्या. त्या अनेक प्रार्थना स्थळांवरचे, मशिदींवरचे आम्ही भोंगे काढायचं म्हटलं, बंद झाले होते भोंगे. पण हे डरपोक सरकार
आधी जे उद्धव ठाकरे सरकार होतं त्या काळामध्ये आपण हे भोंग्यांच्या बद्दल बोललो. ते भोंग्यांच्या बद्दल बोलल्यावरती माझ्या 17,000 महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकले होते आणि हे म्हणे स्वतःला समजतात हिंदुत्ववादी. 17,000 माझ्या पोरांवरती केसेस टाकल्यात. तुम्ही काय चुकीचं केलं होतं त्यांनी? ज्या भोंग्यांचा मुस्लिम समाजालाही त्रास होतो, हा आमचा इथे मामू आला असेल. मामू कुठे आहे? हा बघा, काल त्याच्या भागात गेलो होतो मी. तिकडे अनेक मुस्लिम समाजातले अनेक मुस्लिम बांधव मला सांगत होते की मला तर एक पत्रकार पण भेटला होता मला पुण्यामध्ये. त्याने सांगितलं माझी मुलगी लहान आहे, मला त्या भोंग्यांचा त्रास होतो. मी जाऊन त्या मशिदीमध्ये त्या मौलवींना सांगितलं, ते ऐकायला तयार नाहीत. ज्या वेळेला हे आंदोलन झालं त्यावेळेला सगळ्या ठिकाणी सगळं बंद झालं होतं, पण सरकारच ढिली पडल्यानंतर परत सगळं सुरू झालं. तुमच्या सगळ्यांच्या कष्टामधनं एकदा हे राज्य माझ्या हातात द्या, सगळे भोंगे एक साथ बंद करून टाकतो. बघू कोणाची हिंमत आहे त्याच्यानंतर परत भोंगा लावायची. त्या समुद्रावरती अनधिकृत दर्गा बांधत होते, एका रात्रीत तोडायला लावला. आम्ही काय प्रार्थना करू नका म्हणतोय? आम्ही काय नमाज पढू नका म्हणतोय? आम्ही बाकीच्या कुठच्या गोष्टींना हात घालतोय? अरे समुद्रावरती हळूहळू हळूहळू सुरू करताय. ते झाल्यानंतर तुम्ही महत्वाची गोष्ट त्यातली बघा, ते झाल्यानंतर देखील मुस्लिम समाजाकडनं कोणती प्रतिक्रिया नाही आली, कारण त्यांनाही कळलंय अनधिकृत आहे. पण हे केलं कोणी? का सरकारच्या लक्षात नाही आलं? जिकडे तो दर्गा होत होता त्याच्या बरोबर 100 फुटावरती तिथे पोलीस स्टेशन आहे. का नाही त्यांच्या लक्षात आलं? का नाही महानगरपालिकांच्या लक्षात आलं? मी हे तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की बाकीचे लोक ज्या प्रकारचा अपप्रचार आपल्याबद्दल करतायत त्यावेळेला तुम्ही त्यांना सडकवून सांगितलं पाहिजे. त्याच्याकडे पण एक पुस्तिका पण काढली, एक आपण पुस्तिका पण त्याच्यासाठी काढली की आपण काय 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 आजपर्यंत आंदोलनं केली आणि त्याचे रिझल्ट्स काय ते तुमच्यापर्यंत पोहोचलं नसेल तर पोहोचवायचा मी सांगतो ह्या सगळ्या लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचवायला. तेव्हा त्या लोकांशी बोला, त्या पत्रकारांशी बोला जेव्हा तुमच्यावरती आरोप करतात त्यावेळेला. गेल्या 18 वर्षामध्ये आपल्या पक्षाने जेवढी आंदोलनं केली, यशस्वी आंदोलनं केली, इतर कोणत्याही राजकीय पक्षाने केलेली नाही आहेत. हे सगळं चालू आहे. ज्यावेळेला मी एखादी गोष्ट बोलतो आणि तुम्ही ज्यावेळेला रिॲक्ट होता त्याच्यावरती, हे काय तुम्हाला असं वाटतंय लोकांपर्यंत पोहोचत नाही? लोकांपर्यंत पोहोचतंय. मी परवा दिवशी मी कल्याण डोंबिवलीमध्ये गेलो होतो, काल मी नाशिकमध्ये फिरत होतो. अनेक माता भगिनी मी नमस्कार केल्यावरती दोन्ही बाजूनी माझे हात धरतायत आणि सांगतायत की आता विश्वास बाबा रे तुझ्यावरतीच आहे. तर विश्वास टिकवणं हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि हीच मला असं वाटतं वर्धापन दिनी आपण शपथ घेणं गरजेचं आहे की बाकीच्यांनी जो विश्वास घालवलेला आहे, ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे, कोण कुठे आहे तेच कळत नाही. म्हणजे कोणाचंही नाव घेतलं तर विचारावं लागतं कुठे आहे म्हणजे तो. त्याशी मला एका नाट्य संमेलनामध्ये 5 नगरसेवक भेटायला आले. नमस्कार साहेब, आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक. म्हटलं बरं, कोणाचे? तर त्यातले 3 बोलले आम्ही शरद पवारांचे, 2 बोलले आम्ही अजित पवारांचे. पण आले होते एकत्र. माझं अजूनही ठाम मत आहे सगळे आतून एकच आहे. सगळं आतून एकच आहे. फक्त येडे बनवतायत, तुम्हाला मूर्ख बनवतायत.
आपापलं सगळं ह्यांचं राजकारण सगळं सुरू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होतीये. आणि मग महाराष्ट्र एकसंघ राहू नये याच्यासाठी मग जातीची विष पसरवलं जातात, जातीचं विष. ते जरांगे पाटील ज्यावेळेला उपोषणाला बसले होते, मी गेलो होतो तिकडे, त्यांच्या समोर सांगितलं हे होणार नाही. होणार नाही याचा अर्थ होऊ नये असा नाहीये. टेक्निकली हे होऊ शकत नाही. मागे एकदा सगळे मोर्चे निघाले होते, एक मराठा लाख मराठा, सगळे मोर्चे निघाले, सगळ्या बाजून निघाले, सगळे आले, मुंबईमध्ये आले, सगळीकडे झाले. काय झालं पुढे? महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठा बांधवांना, भगिनींना माझी हीच विनंती आहे, यांच्या भूलतापांना बळी पडू नका. जी गोष्ट घडू शकत नाही, होऊ शकत नाही, याची हे आश्वासन देत आहेत. आज विषय आहे मुलांच्या नोकऱ्यांचा, मुलांच्या शिक्षणाचा. महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य शिक्षण देऊ शकत नाही, नोकऱ्या देऊ शकत नाही. बाहेरच्या राज्यांमधली लोक आम्ही पोसायची आणि आमच्याकडचे लोक आंदोलन करणार. या राज्याला सहज शक्य आहे. येणाऱ्या प्रत्येक जन्माला येणाऱ्या व्यक्तीला शिक्षण आणि रोजगार देणं हे महाराष्ट्राला पूर्णपणे शक्य आहे. पण महाराष्ट्र तुम्ही एकत्र राहताच कामा नये, तुम्ही मराठी म्हणून एकत्र असताच कामा नये. महाराष्ट्र एकसंघ राहू नये, तो वेगवेगळा असावा. मग वेगवेगळ्या जातींमध्ये विष कालवायचं, आणि विष कालवायला तर नेते बसलेलेच आहेत. मग मराठ्यांचं झाल्यावरती ओबीसी उभे राहणार, ओबीसी उभे राहिल्यावर अजून कोणी उभे राहणार. आमच्याकडे महापुरुषांचा वाटप तर झालेलाच आहे. हा या जातीचा महापुरुष, हा या जातीचा महापुरुष, हा या जातीचा महापुरुष, हे करून ठेवलं याच लोकांनी. तुमची जेवढी मतं विभागली जातील तेवढी यांच्या फायद्याची आहेत. तुम्ही एकत्र महाराष्ट्राचे मराठी म्हणून जर समजा एकत्र आलात, हे यांना नकोय, या देशालाच नकोय. हे तुमच्यामध्ये विष कालवण्याचे धंदे जे सगळ्या सध्या सुरू आहेत ना, हे बाबांनो ओळखा. हा फक्त महाराष्ट्रामधल्या मराठा समाजाचा विषय नाहीये, हा प्रत्येक राज्यांमधल्या त्या तिकडच्या समाजाचा विषय आहे. एका जातीबद्दलचा विषय जर समजा उद्या कोर्टामध्ये गेला तर या देशातल्या प्रत्येक राज्यामधल्या जाती उभे राहतील आणि हा आरक्षणाचा विषय अख्ख्या देशभर पेटेल. जे होऊ शकत नाही, जे सुप्रीम कोर्टात होऊ शकत नाही, त्याच्यासाठी अधिवेशन घ्यावं लागेल लोकसभेचं. ते घेता येणार नाही जोपर्यंत निर्णय येणार नाही तोपर्यंत. काहीतरी वकिलांशी बोलून बघा, मी खोटं नाही सांगत आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल मी बोललो होतो, काँग्रेसचं सरकार असताना जेव्हा ते निघालं की अरबी समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा उभा करायचा आहे, तो पण स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा 2 इंच वरती, तेव्हा मी सांगितलं होतं हा पुतळा उभा राहू शकत नाही. जिथे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी उभं आहे ते एका आयलंडवरती उभं आहे, दगडी आयलंडवरती, जे खाली जात नाही. इथे जर समुद्रामध्ये उभं करायचं असेल तर भरणी टाकावी लागेल, समुद्र येतो. आणि अशा प्रकारची भरणी टाकून जर समजा अशा प्रकारचं स्मारक करायचं असेल, आज या क्षणाला त्याला किमान 25 ते 30 हजार कोटी रुपये लागतील कमीत कमी. मी म्हटलं रे, शिवछत्रपतींच्या आमच्या राजाची खरी स्मारक हे गडकिल्ले आहेत. भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना आम्ही काय दाखवणार आहोत? पुतळे. आमच्या राजाने केलेलं जे काय म्हणू आपण त्याला, त्यांचं यश, कर्तृत्व, त्यांचं मोठेपण,
हे सगळं त्या गडकिल्ल्यांवरती आहे. तो इतिहास आहे आपला. जसं पूर्वीसारखा जसे गड होते तसे जर समजा उद्या ते गड झाले तर पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना आपण इतिहास सांगू शकू. आज किती वर्ष झाली तो पुतळा उभा राहायचा. काँग्रेस होती तेव्हा पण तेच सांगत होते, भाजप शिवसेना आली पण तेव्हा पण तेच सांगत होते, आताही तेच सांगतायत. तेवढ्यामध्ये वल्लभभाई पटेलांचा होऊन गेला, पण तो समुद्रात उभा नाही राहू शकत. मी तुम्हाला सांगतोय, हे नीट विचार करून सांगतोय, कोणाला तरी विचारून सांगतोय. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं, हे ज्या प्रकारच्या भूलथापा देऊन जाती जातीमध्ये विष कालवून तुमच्याकडनं जी मतं ओरबडून घेतात ना, आणि ज्या प्रकारची प्रतारणा जे तुमच्याशी करतात, ही मला असं वाटतं तुम्ही ओळखणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. आज आपला 18वा वर्धापन दिन आहे. या 18व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण फक्त एक शपथ घेऊया की जे जे काही शक्य असेल ते मी या महाराष्ट्रासाठी करीन. जे जे माझ्याकडनं शक्य असेल ते या महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी, हिंदूंसाठी आणि मराठी माणसासाठी करीन. हे आत्ताचं चाललेलं राजकारण हे आळवावरचं पाणी आहे, यातनं हाताला काही लागणार नाही. आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे. जो महाराष्ट्र पूर्वी होता तसा महाराष्ट्र आपल्याला उभा करायचा आहे, जातीपातींशिवाय उभा करायचा आहे. आणि मला माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये कोणत्याही प्रकारे कोणी एकमेकांकडे जातीने पाहिलेलं मला चालणार नाही. तो खालचा आहे का वरचा आहे का, कोण वरचा आहे कोणी ठरवलं वरचा आहे, आणि खालचा आहे कोणी ठरवलं खालचा आहे. शिवछत्रपतींचं नाव घ्यायचं, ज्या माणसाने 18 पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली, हे वाक्य बोलायचं आणि जाती जातीमध्ये भेद निर्माण करायची. आपण मला असं वाटतं सर्व जाती सर्वांनी आपण एकत्र येऊन हा महाराष्ट्र घडवण्याचं एक स्वप्न आपण पाहूया, ते प्रत्यक्षात आणूया. आणि आज या 18व्या वर्धापन दिनानिमित्त मी आपणाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. येणाऱ्या निवडणुकांचे काय निर्णय घ्यायचे ते लवकरच तुमच्यासमोर मी सांगीन, आणेन. तोपर्यंत आणि पुढे पण काय ठेवायचे तुम्ही? पेशन्स. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब. सभा संपण्यापूर्वी राष्ट्रगीत होईल. सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत होईल आणि सभा संपेल. राष्ट्रगीत चालू करा. सर्व मनसे सैनिकांना, माता भगिनी आणि बंधूंना विनंती करण्यात येते, स्टेज पाठीमागं सर्वांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी त्या ठिकाणी शांततेत जेवण करायचं आहे.